उपस्थित सर्व रसिकांचं सहर्ष स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुणे आणि रसिक श्रोते यांचे खूप खूप स्वागत. सावरकर स्मारकाबद्दल थोडी माहिती देते. मुंबई दादर येथे हे स्मारक आहे आणि मंजिरीताई मराठे आणि श्री रणजित सावरकर हे यशस्वीपणे याची धुरा सांभाळत आहेत. गेली अनेक वर्ष ही संस्था कार्यरत आहे. एकाच छताखाली अनेक उपक्रम राबवणारी ही बहुधा एकमेव संस्था असावी, म्हणजे जसं कला, क्रीडा इत्यादी. एवढंच नव्हे तर सावरकरांविषयी कुठलाही चित्रपट निर्मित करताना किंवा मालिका निर्मित करताना या दोघांची आवर्जून मदत घेतली जाते. मी आता सर्व प्रमुख पाहुण्यांना स्टेजवर आमंत्रित करते. अध्यक्ष श्री रणजित सावरकर, श्री अरुण जोशी, ब्रिगेडियर हेमंत महाजन, आजचे व्याख्याते गीता उपासनी आणि मयूर भावे, या सर्वांचं खूप स्वागत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ईशस्तवनाने करतो, तर सावरकर हे आपल्या सर्वांना देवासमानच असल्यामुळे आज सावरकरांवर रचलेली आरती त्याच्याने आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करीत आहोत. ही आरती रचली आहे श्रीनिवास शिंदगी, सांगली येथील. याचं संगीतकार आहेत सौ वर्षा भावे, गायक आहेत कमलेश भडकमकर आणि आज ही आरती सादर करणार आहेत विभा हरिश्चंद्रकर, सानिका फडके आणि श्रीरंग जोशी. तर ऐकूया सावरकरांवरील आरती. स्वातंत्र्यवीरा तुझी आरती, शशी सूर्य ओवाळती भारती, शशी सूर्य ओवाळती भारती. स्वातंत्र्यवीरा तुझी आरती, शशी सूर्य ओवाळती भारती, शशी सूर्य ओवाळती भारती. तू देशबंधू, तू धैर्य सिंधू, हे आर्यपुत्रा तू मात्र हिंदू. तू देशबंधू, तू धैर्य सिंधू, हे आर्यपुत्रा तू मात्र हिंदू. तळपे त्रिखंडी तुझी दिव्य दीप्ती, क्रांतिरथी तू महासारथी. स्वातंत्र्यवीरा तुझी आरती, शशी सूर्य ओवाळती भारती, शशी सूर्य ओवाळती भारती. तू माय मुक्ती, तू राष्ट्रभक्ती, साक्षात स्वयंभू तू देशभक्ती. तू माय मुक्ती, तू राष्ट्रशक्ती, साक्षात स्वयंभू तू देशभक्ती. गृहवित्त
उत्तमत्ता घनदार कीर्ती स्वातंत्र्य यज्ञी दिली आहुती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओवाळती भारती शशी सूर्य ओवाळती भारती महाकाव्य वक्तृत्व विज्ञानवाणी विलसे तुझी लेऊनी वज्रलेणी महाकाव्य वक्तृत्व विज्ञानवाणी विलसे तुझी लेऊनी वज्रलेणी तुझी लेखणी खड्गराशार्थ झाली शत्रुंजयी शब्द समशेरती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओवाळती भारती शशी सूर्य ओवाळती भारती तुझी गाजलेली त्रिखंडी उडीती उभी विक्रमी रे दिगंती गुढीती तू कोलुकाथ्या सजा अंदमानी चिरंजीव वीरा तुझी वीरवृत्ती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओवाळती भारती शशी सूर्य ओवाळती भारती मृत्युंजयी विक्रमी वीरगाथा हृदयी विराजे तुझी राज्यसत्ता नाशावया विस्मृती घोर भ्रांती ये जन्म घेई ये जन्म घेई पुन्हा भारती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओवाळती भारती शशी सूर्य ओवाळती भारती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओवाळती भारती शशी सूर्य ओवाळती भारती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओवाळती भारती शशी सूर्य ओवाळती भारती धन्यवाद. आता मी व्यासपीठावर स्वागतपर मनोगत व्यक्त करण्यासाठी श्री आशिष जोशी यांना आमंत्रित करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 142व्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याला उपस्थित असलेले आजचे प्रमुख व्याख्याते म्हणजे ज्येष्ठ कवी, लेखक आणि पत्रकार. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, आनंद वाटतो की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने पुरोगाम्यांचा अड्डा बनलाय. त्या ठिकाणी जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची, त्यात पण हिंदुत्वावरची कविता पुरोगाम्यांच्या नाकावर टिचून ज्यांनी सादर केली असे आपले मयूरजी भावे यांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच
वयाच्या 4थ्या वर्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 लाखभर लोकांच्या समुदायासमोर ज्यांनी वेदस्तुती सादर केली, त्याची किमया एवढी मोठी, वयाच्या 4थ्या वर्षी एवढी किमया ज्यांनी सादर केली, अशा आणि ज्यांच्या परिवारावर खऱ्या अर्थाने सरस्वतीचा वरदहस्त आहे, अशा हिंदुत्ववादी चळवळीतील खऱ्या अर्थाने सक्रियपणे काम करणाऱ्या लेखक आणि व्याख्यात्या गीताताई उपासनी यांचं सुद्धा मी आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. तसेच आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जेव्हा आपण चरित्र वाचतो किंवा त्यांच्या संबंधित काही गोष्टी वाचतो, तेव्हा आपल्याला रत्नागिरी पर्वामध्ये भागोजी गिरांचं उदाहरण, त्यांच्या दानशूरपणाचं उदाहरण आपल्याला दिसतं. म्हणजे पतित पावन मंदिर असेल आणि बाकी पण काही गोष्टी असतील. तसंच ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सोबत ज्या भागोजी गिरांनी कार्य केलं, तस आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भागोजी गिरांचाच खऱ्या अर्थाने आर्थिक सहाय्याचा वारसा जे समर्थपणे सांभाळतायत किंवा तोच विचार घेऊन पुढे जात आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे अरुण जोशी सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आहेत. त्यांचं स्वागत करण्याआधी मी काही गोष्टी खऱ्या अर्थाने त्या सांगितल्या पाहिजे आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत, ते जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आज ज्या हॉलमध्ये आपण एवढा मोठा कार्यक्रम करतोय, त्या हॉलचं खऱ्या अर्थानं रिनोव्हेशन करण्याचं कार्य, जीर्णोद्धार करण्याचं कार्य पूर्णपणे सरांच्या आर्थिक सहाय्यातून होतंय. थोड्याने करोड रुपये सरांनी या सगळ्या प्रोजेक्टसाठी खर्च केलेत. आजच्या काळात कोणी 5 रुपये कोणाला फुकट देत नाही, पण सरांनी हे सरांच्या सहकार्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. सर इतक्यातच थांबत नाही आहेत. जेव्हा मी सरांना भेटलो, सरांचं माझं बोलणं झालं, तेव्हा मला अजून बऱ्याच गोष्टी सरांबद्दल जाणवल्या. खरं तर मी सुद्धा ग्रामीण भागातला, त्यामुळे ती परिस्थिती मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. सरांनी सांगितलं की आपण कोकणातले अशा काही शाळा आहेत ज्या मोडकळीस आलेल्या आहेत, तर त्या खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या कष्टकरी मुलांसाठी, शेतकऱ्यांच्या मुलासाठी, तिथल्या कोकणातल्या मुलांसाठी खऱ्या अर्थानं चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना तिथले चांगलं वातावरण, त्यांना शाळेत जाण्याची इच्छा निर्माण व्हायली, असं काहीतरी व्हावं. त्यामुळे मोडकळीस आलेल्या अशा 10 शाळांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्यसुद्धा सरांच्या माध्यमातून होतंय. आणि आज जो कार्यक्रम सावरकरांच्याच नावाने होतोय, तर सर खरं तर विलेपार्ल्यातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर संस्थेचं सुद्धा रिनोव्हेशनचं कार्य सरांच्या माध्यमातून होतंय. म्हणजे अशा जवळपास करोड रुपयाचं आर्थिक योगदान, दानशूरपणाचं खऱ्या अर्थानं दान जे देणारे लोक असतात, नाही तर इथं कोणीतरी 500 रुपये एखाद्याला गरज पडली तर मदत करतं. आणि आपण आता आजच्या काळात बघतोय की स्वतःच कौतुक करायला 1000 शब्दांची फेसबुक पोस्टसुद्धा लोक लिहायला मागे पुढे बघणार नाही. पण सरांनी कुठंच त्याचं बडेजाव केलेलं नाही. मी काय केलं, मला यातून काय मिळेल, पद, प्रतिष्ठा, सन्मान, काही नाही. फक्त मला काहीतरी या देशासाठी, या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, म्हणून सर हे खऱ्या अर्थानं अतुलनीय कार्य करतायत. अशा अरुण जोशी सरांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं स्वागत करतो. त्यानंतर खऱ्या अर्थानं अँकर, रायटर, ॲक्टिव्हिस्ट आणि एक्सपर्ट अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्या सांभाळतायत. त्यासोबत स्वर्गीय कमल गोखल्यांचा शिवशंभू विचारांचा वारसा आणि श्रीकृष्ण पुरुषोत्तम गोखल्यांचा सावरकरी विचारांचा वारसा ते आजन्म मागचे 30 वर्षापासून खऱ्या अर्थानं समर्थपणे सांभाळतायत, तो वाढवतायत. तसंच ज्या वयात त्या इतक्या तरुण आहेत की या वयात खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिक संघात जायला हवं, नाना नारिक पार्कमध्ये जाऊन वेळ घालवायला हवा, त्या वयात त्या खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी चळवळीसाठी, सावरकरी विचारांच्या चळवळीसाठी झपाटून काम करतायत. याचं खऱ्या अर्थानं म्हणजे काय बोलावं आपल्याला शब्द नाही आहेत अशा मंजिरताई मराठ्यांचं. आणि एक गोष्टीचं खऱ्या अर्थानं ते बोलायच्या आधी मी हे सांगेल की आपल्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त वापरून घ्यायचं नसतं, तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं, त्यांना घडवायचं असतं. हे ज्यांच्यासोबत काम करून समजतं, ते शिकायला मिळतं. अशा मंजिरताई मराठ्यांचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. तसेच ज्यांचं नाव काढल्यावर काँग्रेसींना, पुरोगाम्यांना, समाजवाद्यांना, डाव्यांना खऱ्या अर्थानं जळपाट होतो. याच्यापेक्षा वाईट शब्द वापरता येतात, पण सगळे मान्यवर बसल्यात त्यामुळे ते टाळतोय. ज्यांचं खऱ्या अर्थानं जळपाट होतो, ज्यांना आग लागते, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वंशज आणि खऱ्या अर्थानं सावरकरी विचारांचा वैचारिक वारसा, वैचारिक लढाई जे लढतायत, असे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष सन्मान्य रणजितदादा सावरकर
यांचंसुद्धा मी आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. तसेच ब्रिगेडियर हेमंतजी महाजन सर हे आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. इतकंच नाही तर आम्ही खऱ्या अर्थानं लहानपणापासून म्हणजे मला आठवतं 2012 वगैरे कळत असेल, जेव्हा दादूजी कोंडेवांच्या पुतळ्याचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा मी पहिल्यांदा बलकवडे सरांना टी व्हीवर बघायचो. त्या सगळ्या चर्चेत सर होते, तेव्हापासून सर आणि सरांना मग वाचत गेलो. त्यापासून सरांचं शिवरायांचं जे काही कार्य सरांनी प्रसाराचं कार्य केलं त्यातून खऱ्या अर्थानं आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या प्रचारासाठी सरांनी प्रचंड मोठं योगदान दिलं. असे भारतीय संशोधक मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे सर यांचंसुद्धा मी आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. तसेच आमची खरं तर ओळख नाही आहे पण घटवई सर ज्यांना मी एम न्यूजपासून पाहतोय, साम टी व्हीवर बघितलं आहे, असे घटवई सरांचं मी मॅडमचं स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्वागताशिवाय माझं मनोगतही पूर्ण होणार नाही, हा कार्यक्रमसुद्धा पूर्ण होणार नाही, असे आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व राष्ट्रभक्त सावरकर भक्त पुणेकरांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं तर माझा स्वागतपर मनोगताचा रोल संपलाय तरी एक गोष्ट आवर्जून सांगतो की ह्या पहिलंच वर्ष होतं सावरकर स्मारकातर्फे सावरकरांची जयंती साजरी करण्याचं. पुढच्या वर्षी जरी आम्हाला संधी मिळाली, रणजितदादा असतील, मंजिरीताई असतील आणि सावरकर स्मारकाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी जर सांगितलं की करायचं आहे तर एवढंच सांगेल, यावर्षी कुठेतरी थोडं बहुत कमी पडलं असेल, नवीन पहिलीच वेळ होती. पुढच्या वर्षी जेव्हा सावरकरांची जयंती साजरी करू, आज जे काही 100-125 लोक असतील त्याच्या दुपटीचा कार्यक्रम घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता मी मंजिरीताई मराठे यांना प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. आशिष शेगावून आला आहे पण खरा पुणेकर झाला आहे, कारण गोड बोलून अपमान कसा करायचा ते चांगलं जमतं आहे त्याला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सर्व पुणेकरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. 6 जानेवारी 2024ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची येरवडा कारागृहातून मुक्तता झाली, ती 6 जानेवारीला. त्यानिमित्त आम्ही एक मुक्ती शताब्दी यात्रा काढली होती पुण्याच्या येरवडा कारागृहातून. त्यावेळेला त्यांची मुक्ती झाली 6 जानेवारीला. पुढे त्यांना रत्नागिरीमध्ये 2.25 वर्ष कारागृहात ठेवण्यात आलं. त्यानंतर 13 वर्षांचा स्थानबद्धतेचा कालावधी होता. पण अंदमानातून त्यांची मुक्तता झाली होती येरवड्या कारागृहात आल्यानंतर. त्यामुळे आम्ही एक मुक्ती शताब्दी यात्रा पुण्यामध्ये काढली होती. तो पुण्यामध्ये झालेला स्मारकाच्या वतीने पहिला कार्यक्रम. त्यावेळेला संतोष कारकर, आशिष जोशी, सौरभ धडफळे अशा अनेक पुणेकरांनी सहाय्य केलं आणि त्यामुळे ती यात्रा सफल होऊ शकली. आशिष जोशी बरेच दिवस माझ्या मागे होता की ताई पुण्यात कार्यक्रम घ्या. म्हणलं पुण्यात कार्यक्रम घ्यायचा तर सर्व व्यवस्था तुला करावी लागेल, आम्ही येऊ पण पहिली जी व्यवस्था असते ती सगळी तुला करावी लागेल. आणि ती त्यांनी अतिशय चांगली केलेली आहे. आणि निश्चितच पुढच्या वर्षी देखील इथे आपण कार्यक्रम करू. दरवर्षी हा कार्यक्रम व्हावा अशी आमची कल्पना आहे आणि सर्व पुणेकर त्याला निश्चितच सहाय्य करतील. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची एक ध्वनिचित्रफीत आपण पाहिलीत, त्यामुळे स्मारकाच्या कार्याविषयी मी आपल्याला जास्ती सांगत नाही. पण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 142व्या जयंतीनिमित्त स्मारकात जो कार्यक्रम झाला त्यावेळेला नागपूरचे डॉक्टर विजय सखाराम जोग हे आले होते. ते 35 वर्षांनी स्मारकामध्ये आले आणि त्यांनी असं म्हटलं की 35 वर्षापूर्वी जी वास्तू मी पाहिली आणि आजची जी वास्तू आहे ती अतिशय विशाल, भव्य, दिव्य आणि अनेक उपक्रम चालवणारी अशी वास्तू मी पाहतो आहे. आणि आमच्यासाठी ते अतिशय अभिमानाची गोष्ट होती, आनंदाची गोष्ट होती की आम्ही जे कार्य करतो आहे त्याची ती पोचपावती होती. म्हणजे समाजाकडून आम्हाला पोचपावती मिळते आहे आम्ही जे कार्य करतो आहोत त्याची. नुकताच शासनाच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादि मी अनंत मी या गीताला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाला. आणि आमचं सौभाग्य असं की तो त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला दिला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जे कार्य करतो आहोत त्याच्यावर
एक शासनाची पण एक मोहोर उमटली आहे आणि तोही आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. ज्यावेळेला आशिष म्हणाला की भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे, तेव्हा मला अतिशय आनंद झाला. कारण माझी आई डॉक्टर कमल गोखले यांच्याबरोबर या वास्तूमध्ये मी अनेकदा आलेली आहे. गह खरे म्हणजे तात्या खरे ज्यांना म्हणायचे त्यांना मी बघितलेलं आहे. त्या माझ्या आता समोर येत आहेत ते बसलेले. आणि गह खऱ्यांची विशेषता म्हणजे ते अशी काठी खांद्याला घेऊन ते चालायचे. या सगळ्या आठवणी इथे जाग्या झाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांबरोबर ज्यांनी 30 वर्ष काम केलं ते माझे वडील श्रीपू गोखले. त्यांचंही सहकार्य आईला लाभलं. जवळच टिळक स्मारक मंदिर आहे, तिथे ते विश्वस्त होते. त्यामुळे तो वारसा घेऊन मी पुढे जात आहे. अर्थात आम्ही जे काम करतो आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व स्मारकामध्ये जे सर्व काम करत आहेत त्या सहकारी वर्गाचा खूप मोठा वाटा आहे. कारण आम्ही थोडा वेळ तिथे कार्यरत असतो, पण संपूर्ण स्मारक जे बघतात ते आमचे सहकारी वर्ग आहे. त्यामुळे त्यांचेही मी या प्रसंगी त्यांचं कौतुक करते, कारण त्यांच्याशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. आम्ही जे काम करतो आहोत आता त्याविषयी रणजित सावरकर आपल्याला अधिक सांगतील. इथे जेव्हा कार्यक्रम घ्यायचं झालं तेव्हा आपण अनेक वक्ते बघतो की ज्यांची नावं आपण सतत ऐकत असतो. अर्थात हे दोघंही प्रसिद्धच आहेत. पण मला असं वाटत होतं की तरुण वर्गापर्यंत हा विषय पोचणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व तरुणांचा हा कार्यक्रम असावा आणि तरुणाईला उमगलेले सावरकर हा विषय आपण ठेवला. आपण या दोघांचंही व्याख्यान नंतर ऐकणारच आहोत. आता मी माझे 2 शब्द इथे थांबवते. आता मी प्रमुख सर्व अतिथींचा सत्कार करत आहे. आपले आजचे अध्यक्ष श्री रणजित सावरकर. रणजित सावरकरांचा परिचय आशिषनी करून दिलेलाच आहे, पण ते स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत. जवळजवळ 25 वर्ष ते स्मारकामध्ये काम करत आहेत. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडला जे आहे त्याचेही ते संस्थापक संचालक आहेत. बॉक्सिंग असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत. शरीरावर जाऊ नका, पूर्वी ते बॉक्सिंग करत असत. आता आपले प्रमुख अतिथी अरुण जोशी, त्यांचा सन्मान आशिषने करावा अशी मी त्याला विनंती करते. आजच्या व्याख्याता गीता उपासनी यांचा सत्कार मंजिरीताई मराठे यांनी करावा अशी विनंती करते. आजचे व्याख्याते मयूर भावे यांचा सत्कार श्री रणजित सावरकर यांनी करावा अशी विनंती करते. आजचे गायक कलाकार विभा हरिश्चंद्रकर हिचा सत्कार राजेंद्र वराडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. गायिका सानिका फडके हिचा सत्कार स्वप्नील सावरकर यांनी करावा अशी विनंती करते. गायक श्रीरंग जोशी याचा सत्कार शैलेंद्र चिखलकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आजची निवेदिका भक्ती पागे हिचा सन्मान संतोष कारकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते आणि रणजित सावरकरांना विनंती करते त्यांचा सन्मान करावा.
श्री आशिष जोशी यांचा सत्कार मी मंजिरीताई मराठे यांना विनंती करते. पुढच्या वर्षी पण कार्यक्रम चांगला करावा याच्यासाठी हा सत्कार आहे. श्री अरुण जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो. आल्याबद्दल आभारी आहे. अर्थात माननीय व्यक्ती व्यासपीठावर आहेत त्यांना पण अभिवादन करतो. ह्या वास्तूचं नूतनीकरण करण्याचा विचार बरेच वर्ष माझ्या मनात होतं आणि 4 वर्षापूर्वी जेव्हा प्रदीपदादा रावत आणि बलकवडे सर आणि निकम सर आणि BD कुलकर्णी यांची नवीन कार्यकारिणी सुरू झाली तेव्हा आम्हाला कामाला एक चालना मिळाली. त्यामुळे आमचं काम हे रेकॉर्ड टाईममध्ये झालं. अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांनी आशीर्वाद दिले विजयादशमी 2021ला. अनफॉर्च्युनेटली 2 महिन्यातच त्यांचं निधन झालं. पण ही वास्तू जी आहे त्याला लेगसी आहे असं मी म्हणतो. कारण विका राजवाडे यांनी त्यांचा जन्म अर्थात तुम्ही बघताय तिकडे की 1863 साली जन्म झाल्यानंतर जवळजवळ 13व्या वर्षापासून त्यांनी इतिहासाचा वेध घेतला, मराठा इतिहासाचा मुख्य करून. आणि त्यांनी ग्रँड डफपासनं ज्या चुका झालेल्या होत्या सुधारायचा अनेक प्रयत्न केला. आणि शेवटी 1910मध्ये सरदार खंडेराव मेहेंदळे यांच्याबरोबर ह्या भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना इथे झाली. मुख्य कारण अर्थात त्यांनी लिहिलं आहे की इंडिव्हिज्युअली अनेक संशोधक काम करत होते पण संघटितपणे काम करण्यात जे एक बळ मिळतं एस्पेशली इंग्रज तेव्हा असताना ते त्यांनी करून दाखवलं. आणि तुम्ही बघताय की हे 50 थोर संशोधक जे आहेत त्यांनी खूप काम केलं आहे. तेव्हापासून खूप कलेक्शन केलेलं आहे संस्थेमध्ये. अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, अनेक रिसर्च पेपर झालेत, अनेक भाषांतरं झालेत मोडीची. ह्यात अतिशय विद्वान लोक आहेत अर्थात. आणि गहखऱ्यांचा उल्लेख केलाच त्यांनी तर बाबासाहेब पुरंदरेंना खूप मार्गदर्शन केलं. त्यानंतर स्वतः लक्ष्मणशास्त्री जोशी किंवा दवा पोद्दार किंवा शंकरराव जोशी यांनी सुद्धा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यांच्या नावाने या हॉलच्या दोन्ही साईडला 4 क्लासरूम्स केलेले आहेत आम्ही शिक्षणासाठी. आणि ही वास्तू म्हणजे खरोखर इतिहासाचं भविष्यासाठी केलेली तरतूद आहे, इतिहासाची राखण करण्यासाठी असं मी म्हणतो. कारण इथे आणखीन ज्या प्रकारे रिसर्च झालं, ज्या प्रकारे संशोधन झालं त्या प्रकारे नवीन पिढीने येऊन काम करावं असा माझा इच्छा आहे. आणि बलकवडे सरांची पण अर्थात इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने नवीन उपक्रम करायचा आमचा विचार आहे आणि ते चालू आहेत काही. मी जास्त वेळ घेत नाही आहे. मला एक इंटरेस्टिंग रेफरन्स पॉईंट सांगायचा होता आजच्या समारंभाच्या दृष्टीने. विशेषतः सावरकरांची जयंती आहे आणि आमच्या पूर्वजात थोडंसं रेफरन्स पॉईंट आहे त्याच्यामध्ये. माझे आजोबा 1897-98मध्ये विल्सन कॉलेजमध्ये मुंबईला शिकत होते आणि त्याच्या अगोदरपासूनच टिळकांचे ते अनुयायी होते. आणि तेव्हा त्यांच्या संबंधातून लोकमान्य टिळकांनी त्यांना सांगितलं की 1900 मध्ये नाना फडणवीसांची 100वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने तू काहीतरी काम सुरू कर. आणि तेव्हा त्यांना कळलं होतं की नाना फडणवीस हे वेळास गावचे आहेत, भानू कुटुंबीय, आणि आम्ही पण वेळास गावचे आहोत. त्यामुळे तिथे त्या अनुषंगाने त्यांनी काम सुरू केलं. 19 मार्च 19ला त्यांनी पहिला
समारंभ केला नाना फडणवीसांच्या पुण्यतिथीचा. 1901ला पण झाला चांगल्यापैकी. 1902 आणि 1903 महत्त्वाची गोष्ट आहे की लोकमान्य टिळकांनी त्यांना सजेस्ट केलं समितीला की तुम्ही निबंध स्पर्धा सुरू करा महाराष्ट्रभर आणि तुम्ही तुमच्या समितीतर्फे नाना फडणवीस स्मारक समितीतर्फे ही चालवा. अर्थात माझ्या आजोबांनी हा कार्यक्रम पुण्यतिथीचा 50 वर्ष चालवला, 1900पासून 1949पर्यंत. पण 1903 महत्त्वाचा का, तर त्या पहिल्या वर्षी त्यांनी तो विषय दिला होता की राष्ट्रीय पुरुषांचे उत्सव साजरे करावेत का. महाराष्ट्रातून अनेक निबंध आले, पण मला सांगायला अतिशय इंटरेस्टिंग वाटतं की नाशिकहून विनायक दामोदर सावरकरांनी जो लेख पाठवला होता तो सर्वात आवडला सगळ्या परीक्षकांना आणि त्यांना बक्षीस मिळालं अर्थात. आणि हा लेख आहे तो आत्ता सावरकर स्मारक .com मला वाटतं चंद्रशेखर साने यांनी ठेवलेला आहे मराठीमध्ये. तो अर्थात मी अनेक वेळा वाचलेला आहे, पण माझी अशी इच्छा आहे की ह्या लेखाचं आणि ह्याच्या पुढच्या लेखांचं रूपांतर नंतर फडणवीस पुस्तक मला वाटतं पुस्तक अशा एक नावाने एक तयार झालं की जे कंटिन्युअस पब्लिश होत राहिलं की ते ब्रिटिशांनी त्याच्यावर बंदी आणली. पण त्या पुस्तकात जर तो असेल, तुम्हाला तो पुस्तक त्याची कॉपी तरी पाहिजे कोणाकडे असेल तर दॅट विल बी व्हेरी नाईस टू सी. पण अदरवाईज आय रिअली वॉन्ट टू थँक ऑल ऑफ यू फॉर कमिंग. 2 शब्द आणखीन म्हणजे आत्ताच आपलं अतिशय विजयी अशी लढाई झाली. आपल्या सर्वांच्या मनात असेल की सावरकरांना काय वाटलं असेल तेव्हा अशाबद्दल. युद्धविराम करावा का नाही 4 दिवसामध्ये, का 10 दिवस आणखीन 15च्या ऐवजी आपल्याकडे जर 14,000 ब्राह्मोस असतील तर POK आत्ताच घेऊन LOC चेंज करून मग आम्ही बोलणी करतो असं कदाचित त्यांनी सांगितलं असतं. पण अर्थात प्रत्येकाचा विचार निराळा असतो. तो माझा विचार आला होता मला तेव्हा. अर्थात आपल्या इथे इतक्या गोष्टी अजून करता येण्यासारख्या आहेत की ज्या आपण मागे आहोत आणि सावरकरांचे विचार तेव्हा कसे असतील तो पण एक फार इंटरेस्टिंग विषय आहे करण्यासारखा. एकच सांगावंसं वाटतं की आपण असं म्हणतो की आत्ता हल्ली बोलण्यात येत आहे सगळीकडे की ओके 5 टेररिस्ट अटॅक झाले, 6वा आला की बघू आम्ही आता धडा शिकवू. पण मला वाटतं धडा वगैरे शिकवण्यापेक्षा एकदा काम उरकून घ्यावं असं जनरली असतं. उदाहरण सांगतो. 9/11 2001ला अमेरिकेमध्ये हल्ला झाला. 3,000 माणसं त्यावेळेला मेली. अर्थात अमेरिकेने 3 ते 4 वर्षात जवळजवळ 3 लाख माणसं मारली जगभरात. ओके. आणि हे काम गेली 24 वर्ष चालूच आहे. अजूनसुद्धा येमेनमध्ये अनेक ठिकाणी ISIS किंवा अल-कायदावर हल्ले होतात, राईट. पण एक तरी हल्ला 24 वर्षात अमेरिकेवर परत झाला आहे का ते विचार करा तुम्ही. एकदा दहशत बसली की ती बसली असं असतं ते. त्यामुळे परत परत धडे द्यायची काही मला वाटत नाही जरूर आहे असं आपल्याला. कदाचित तो सारसबागमध्ये होईल पहलगामच्या ऐवजी, राईट. यू डोंट वॉन्ट टू नो दॅट रिअली. एनिवे, थँक्स फॉर कमिंग हिअर आणि रिअली अप्रिशिएट ऑल ऑफ यू आणि थँक्यू व्हेरी मच. आता मी आजच्या प्रमुख व्याख्यात्या गीता उपासनी यांचा थोडक्यात परिचय देते. महाराष्ट्रातील तरुण वक्त्यांमधील अत्यंत प्रसिद्ध वक्त्या अशा आहेत त्या. आपल्या प्रभावी वक्तृत्वामधून तरुण पिढीला देशधर्मासाठी प्रेरित करण्याची क्षमता त्यांची वाखाणण्यासारखी आहे. त्यांचं वाचनही अत्यंत प्रभावी आहे. शिवचरित्र ध्वनिमुद्रित करून व्हॉट्सॲपद्वारे लाखो लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं आहे. तसंच वीर सावरकरांचे अनमोल ग्रंथ ध्वनिमुद्रित करून देशविदेशात त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. गीता उपासनी यांचा जन्म निजामपूरकर या कीर्तनकार प्रवचनकार घराण्यामध्ये झाला आहे. त्यांचे वडील चारुचंद्र उपासनी
आणि आई सौ वीणा उपासनी हे दोघेही गणिताचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे गीता उपासनी यांनाही गणिताची अत्यंत आवड आहे. गणित घेऊन BScला सोमय्या कॉलेजमधून त्या पहिल्या आल्या आहेत आणि कम्प्युटर सायन्स घेऊन MScला प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे. अंदमानच्या भूमीत त्यांची व्याख्यानमाला झाली आहे आणि तिथेच बाबाराव सावरकर यांच्या चरित्रावरील व्याख्यानाचा शुभारंभ झालेला आहे. तर मी आता गीता उपासनी यांना विनंती करते त्यांनी आपल्या व्याख्यानासाठी यावं. तसंच मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर प्रेक्षागृहात बसून व्याख्यानांचा लाभ घ्यावा. धन्यवाद. गीता उपासनी. उपस्थित मान्यवर आणि श्रोते हो, नमस्कार. तरुणाईला उमगलेले सावरकर असा आजच्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे. वीर सावरकरांच्या सहवासाचा, त्यांच्या विचारांचा जेव्हा संस्पर्श झाला तरुणांना, ज्यांना कोणाला झाला, ते कोणी क्रांतिकारक झाले, कोणी जाती निर्मूलनासाठी म्हणून कार्य करायला प्रवृत्त झाले, कोणी सैन्यात भरती झाले. चित्रपट क्षेत्रातले भालजी पेंढारकरांसारखे तरुण ज्यावेळी सावरकर विचारांनी भारले गेले, त्यावेळी त्यांच्याकडून समाजाला पोषक ठरेल, ज्यातून देव देश धर्माविषयी प्रीती निर्माण होईल, अशी निर्मिती झाली. बाबूजींसारखे गायक असोत किंवा पुभा भाव्यांसारखे लेखक असोत, त्यांनी वीर सावरकरांचे विचारच प्रसृत केलेत आणि धर्माची सेवा केली, संस्कृतीचं रक्षण केलं, संवर्धन केलं. आज देशामध्ये आणि पर्यायाने जगामध्ये जे हिंदुत्वासाठी बरे वारे वाहू लागलेले आहेत ना, त्याच्या मागे वीर सावरकरांची फार मोठी पुण्याई आहे. हे वाक्य ही काही जणांना अतिशयोक्ती वाटेल. त्याचं कारण आपल्याला इतिहास माहिती नसतो. आज भारताची प्रतिष्ठा संपूर्ण जगामध्ये इतकी वाढलेली आहे, त्याचं कारण आपण असं म्हणतो की आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्यापासून भारताची प्रतिष्ठा वाढलेली आहे. हे आपले लाडके पंतप्रधान कोणत्या मुशीतून आलेले आहेत? आज जगातली सगळ्यात मोठी, सगळ्यात प्रभावी अशी हिंदू संघटना कोणती आहे? तर ती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्याची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर हेडगेवारांनी केली. मला विशेषत्वाने अभिमानाने ही गोष्ट सांगावीशी वाटते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापक डॉक्टर हेडगेवार हे तात्याराव सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर म्हणजे रणजितजींचे पितामह आजोबा, त्यांचे सहाध्यायी होते. आणि दरवर्षी अंदमानामधून जे पत्र येई सावरकरांचं, त्याचं अर्थातच वाचन होई. ते पत्र हातात आल्यानंतर डॉक्टर हेडगेवार प्रथम ते कपाळाला लावत, त्याचं दर्शन घेत. इतके सावरकर त्यांना पूज्य होते. त्यानंतर सावरकर बंधूंची अंदमानामधून मुक्तता झाल्यानंतर बाबाराव सावरकरांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या सहाय्यातून त्यांनी एक संघटना स्थापन केली. त्याचा पहिला ध्वज पण त्यांनी बाबारावांकडून सिद्ध करून घेतला आणि ती संघटना म्हणजेच आजचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणून मी म्हटलं की ही अतिशयोक्ती नाही आहे, हे खरं आहे. आता आजची तरुण पिढी आणि सावरकरांच्या काळातली तरुण पिढी यातलं एक फार मोठं अंतर असं की आजच्या तरुण पिढीला पुस्तकं, वर्तमानपत्र जितक्या सहजतेने उपलब्ध आहेत, व्याख्यानं ते जितक्या सहजतेने ऐकू शकतात, तशी स्थिती त्यावेळी नव्हती. बरं, शासक कोण होते? तर आपले शत्रूच शासक होते, परकीय शासक होते. आणि त्यामुळे जी काही उपलब्ध साधनं होती, त्या साधनांमधून अशाच गोष्टींचा आणि अशाच व्यक्तींचा प्रचार होऊ दिला जात होता की ज्या व्यक्तींचा प्रचार होणं हे ब्रिटिश शासनाला लाभदायक होतं. देशाला, भारताला लाभदायक असणाऱ्या व्यक्तींचा, अशा गोष्टींचा प्रचार केला जाऊ देत नव्हता.
आणि सामान्यांच्या समोर इतक्या कमी गोष्टी येत होत्या, इतकं क्वचित कोणीतरी प्रसिद्ध होत होतं की जे कोणी प्रसिद्ध होत होते ते अक्षरशः देव होऊन जात होते. आणि मग उपास केला की स्वातंत्र्य मिळेल, सूत कातलं की स्वातंत्र्य मिळेल असं म्हटलेलंही लोकांना पटत होतं. त्यावेळी ब्रिटिश साम्राज्य अर्ध्या पृथ्वीवर होतं, तिथेही समुद्र किनारे होते, तिथेही मीठ होतं, पण मुठभर मीठ उचललं की देशाला स्वातंत्र्य मिळेल असा भोळसट विचार केवळ भारतातच बुद्धिपूर्वक प्रसृत केला गेला. आमच्या आजोबा पणजोबांच्या पिढीतले लोक खादीचे लेंगे घालून चरख्याचं चिन्ह असलेला झेंडा हातात घेऊन प्रभात फेरी काढत होते. कोणत्या आशेनी, कोणत्या अपेक्षेनी की यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि हे करण्यामध्ये ब्रिटिश शासन करत असेल तर सहाय्यच करत होतं. त्याचं कारण हा समाज वीरश्री शून्य होणं, अशक्त होणं, निष्क्रिय होणं, षंढ होणं हे आपल्या शत्रूंना अर्थातच अगदी हवंहवंसं होतं. पण मग त्यांना हादरा देणारं काय होतं, त्यांच्यात भय निर्माण करणारं काय होतं, त्यांना भयकंपित करणारं काय होतं, तर इथल्या जनतेला सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणारे विचार आणि ते प्रसिद्ध करणारे, ते प्रसृत करणाऱ्या व्यक्ती, या त्यांना भय निर्माण करणाऱ्या होत्या. वीर सावरकरांवर तर अत्यंत बालवयात चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचा फार गंभीर परिणाम झाला. त्यांनी त्यांना वचन दिलं, कार्य टाकुनी अपुरे पडला नकोच खंती, आता पुढे कार्या चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. आणि नुसतं हे वचन देऊन ते थांबले नाहीत, त्यांनी कुलदेवतेसमोर प्रतिज्ञा केली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन. वीर सावरकरांचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी होतं. त्या काळचे तरुण असं म्हणत की एखादी मरणासन्न व्यक्ती तिच्या समोर जर वीर सावरकरांचं भाषण झालं ना, तर ती खडबडून उठेल, तिच्यात वीरश्री संचारेल आणि ती युद्धाला सिद्ध होईल, इतकं ते प्रभावी होतं. आणि संतांचा उपदेश कसा असतो, तुकाराम महाराज म्हणतात, सहज बोलणे तोची उपदेश. वीर सावरकर संघटना स्थापन करत होते, लोकांना एकत्र करत होते. जेव्हा जेव्हा जगामध्ये जगाच्या इतिहासाचे संदर्भ देत होते, त्यांचं अत्यंत वाचन होतं. पौराणिक काळाचे संदर्भ देत, जगाच्या इतिहासाचे संदर्भ देत, आणि जेव्हा जेव्हा परकीय शत्रूंना परास्त करायची वेळ आली तेव्हा तेव्हा हाती शस्त्रच घ्यावं लागलं, हे ते ठणकावून सांगत असत. त्यावेळी सावरकरांच्या सहवासात, त्यांच्या विचारांच्या कक्षेत एक आबा दरेकर नावाचा पांगळा मुलगा आला. पोलिओने पांगळा झाला होता. आई कष्टकरी होती, अत्यंत गरीब घरातला होता, पण उत्तम काव्यशक्ती होती. पण त्याच्या काव्यशक्तीचा विषय शृंगारिक कविता, तमाशासाठी लावण्या लिहिणं असा होता. वीर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव ज्यावेळी या आबा दरेकरांवर पडला, त्यावेळी त्या आबा दरेकरांचे स्वातंत्र्य कवी गोविंद झाले. हा सावरकरांच्या तरुणाईवर असलेल्या प्रभावाचा परिणाम आहे. त्यांची रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ही कविता वाचा. श्रीराम श्रीकृष्णांपासून ते जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा शत्रूला शह द्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा कसं कसं दिलं त्याला उत्तर, हे त्याच्यात सांगितलेलं आहे. आणि त्याचा शेवट असा आहे की रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. आणि ही कविता प्रसिद्ध केली म्हणून बाबाराव सावरकर म्हणजे तात्याराव सावरकरांचे वडील बंधू, त्यांना जन्मठेप झाली. त्यांना अंदमानमध्ये काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं. उचललेस तू मीठ मूठ भर, साम्राज्याचा खचला पाया, अशा प्रकारची कविता करणाऱ्याला, किंवा लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे, अशा घोषणा देणाऱ्यांना एका दिवसाचाही कारावास झाला नाही. त्याचं कारण स्पष्ट आहे. वीर सावरकर, बाबाराव सावरकर हे हिंदूंमधला स्वाभिमान जागृत करत होते.
त्यांच्यामधलं देशप्रेम जागवत होते, परकीयांविषयी लोकांमध्ये तिरस्कार निर्माण करत होते आणि म्हणून ते ब्रिटिशांचे शत्रू होते आणि म्हणून त्यांना कुठल्या कुठे अंदमानात काळ्या पाण्यावर पाठवलं होतं. त्यावेळी लोकसंपर्काची साधनं अत्यंत दुर्मिळ होती. ब्रिटिश गेल्यावर सुद्धा इथे जे शासन आलं तेही दुर्दैवाने देशहितासाठी तत्पर नव्हतं. त्यामुळे जे सावरकर विचार तरुणांपर्यंत गेले तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते राष्ट्राच्या भविष्यापर्यंत आमूलाग्र बदल घडवू शकतात, ते विचार तरुणांना त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपलब्धच होऊ शकले नाहीत. पण आज सुदैवाने शासन आणि माध्यमं दोन्हीही आपल्याला अनुकूल आहेत. आज प्रत्येकाचं सोशल मीडियाचं अकाउंट हे एक वृत्तपत्र आहे, ही एक दूरदर्शनची वाहिनी आहे. अशी कल्पना येते की वीर सावरकरांच्या काळात जर हा सोशल मीडिया असता तर आज देशाचं आणि जगाचंच भवितव्य किती वेगळं असू शकलं असतं. पण जसं समर्थ म्हणाले होते की मी शरीराने नसलो तरी मी त्या दासबोधात आहे, तसंच वीर सावरकर आज आपल्यात शरीराने नसले तरी त्यांच्या सहस्रावधी पृष्ठांच्या वाङ्मयातून आणि त्यांच्या दिव्य चरित्रातून ते आजही आपल्यातच आहेत. आजच्या आबा दरेकरांना सावरकरांच्या अगदी शेजारी घर असण्याची आवश्यकता नाही आहे. आजही तात्याराव आपल्याला तितक्याच कळकळीने उपदेश करतायत. आयुष्याच्या शेवटच्या पर्वात लिहिलेलं इतिहासावरचं 6 सोनेरी पाने हा ग्रंथ वाचा. किती दिव्य ग्रंथ आहे तो. या पुस्तकातून ते स्पष्ट बोध करून देतात की नको त्या ठिकाणी दया दाखवणं, नको त्या ठिकाणी क्षमा करणं, या सद्गुण विकृतीमुळेच आपले शत्रू विजयी होत गेलेत आणि हिंदू क्षीण आणि पराभूत होत गेलेत. आणि हिंदूंमधली दुही, त्यांच्यातले जातीभेद, पंथभेद, प्रांतिक भेद, भाषिक भेद हेच त्यांच्या दुर्दशेला कसे कारणीभूत ठरले हे ते कळकळून सांगतात. 100 वर्षांपूर्वी सत्य घटनेवर लिहिलेली मोपल्यांचे बंड ही कादंबरी वाचा. केरला फाईल्सच आहेत त्या, काश्मीर फाईल्सच आहेत त्या. स्वातंत्र्यानंतर जर या पुस्तकांचा योग्य तो प्रचार झाला असता, त्याच्यातून बोध घेतला गेला असता तर किती मोठा अनर्थ टळला असता. पण आता आज तरी आपल्याला ही पुस्तकं सहज उपलब्ध आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जे शासन आलं त्यांनी समाजाला केवळ आर्थिक दारिद्र्य दिलं नाही, वैचारिक दारिद्र्यही दिलं, भाषिक दारिद्र्यही दिलं. त्यामुळे समाजावर अमृतमय शिंपण करणारं, असं परिणाम करणारं सावरकर वाङ्मय तरुणांना कळेल एवढंही भाषा वैभव या शासनाने ठेवलं नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी माझे वडील चारुचंद्र उपासनी यांच्या मनात असा विचार आला की सावरकर वाङ्मय इतकं दिव्य आहे की त्याच्या वाचनाने देशद्रोहाचं हीण जळून जाईल आणि देशप्रेमाचं सोनंच उजळून निघेल. पण ते समजावं यासाठी त्यातल्या कठीण शब्दांबरोबर पुढे त्याचे सोपे मराठी शब्द असं जर आपण अशी जर आवृत्ती काढू शकलो सावरकर वाङ्मयाची तर त्याचा बराच लाभ होईल. आता तशी एक श्राव्य आवृत्ती बऱ्याच सावरकर वाङ्मयाची तुम्हाला उपलब्ध आहे. हे जे संस्करण करायचं आहे ते माझ्या वडिलांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने सावरकर वाङ्मय माझ्या आवाजामध्ये, माझ्या वाणीमध्ये यूट्यूब चॅनलवर गीता उपासनी या माझ्या उपलब्ध आहे. ते आपल्या परिचयात पाठवा, तरुणांना अवश्य ऐकवा. आता वीर सावरकरांना जर समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला असंख्य पैलू आहेत. कोणत्या पैलूकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं, कुठून सावरकर समजायला सुरुवात करायचे? कसं आहे की मंत्रद्रष्ट्या ऋषींचं जे प्रत्यक्ष वेदांशी नातं आहे, ऋषिकेश भगवान श्रीकृष्णाचं पांचजन्य शंखाशी, भगवान शिवाचं डमरू निनादाशी, महामुनी पतंजलींचं योगाशी आणि महर्षी पाणिनींचं संस्कृत व्याकरणाशी जे नातं आहे तेच आणि तितकंच अतूट नातं वीर सावरकरांचं हिंदुत्वाशी आहे. आणि वीर सावरकरच त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्याविषयी प्रीती असणाऱ्यांना अशी एक सूचना करतात, असा एक आदेश देतात. ते म्हणतात, मी अनेक आघाड्यांवर कार्य केलं. एकीकडे
लोकांना दुष्ट रूढींपासून दूर करण्यापासून ते त्यांनी हिंदू म्हणून संघटित व्हावं हे ध्येय गाठण्यापर्यंत मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विविध विषयांवर सहस्रावधी पृष्ठांचं वाङ्मय मी निर्माण केलं. पण या नानाविध कार्यांमध्ये माझं अगदी प्रमुख कार्य कोणतं होतं तर ते होतं हिंदू संघटनेचं. पुढे ते म्हणतात की मला असं स्पष्ट दिसतंय की काही लोक भविष्यात माझ्याच विपुल लिखाणातून संदर्भ सोडून अशी काही उद्धरणं म्हणजे कोट्स देतील की जी हिंदुत्वाच्या आणि हिंदूंच्या संघटनेला मारक ठरतील. आणि लक्षात ठेवा की असे लोक माझ्या विचारांचे म्हणजेच हिंदुत्वाचे शत्रू आहेत. त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. पुढे सावरकर आपल्या अनुयायांना आवर्जून आवाहन करताना असं म्हणतात की तुम्ही कवी सावरकर विसरा, साहित्यिक सावरकर विसरा, विज्ञानवादी, बुद्धिवादी, उपयुक्ततावादी सावरकर विसरा. एवढंच काय, माझी मार्से इथली समुद्रातली उडी विसरा, अंदमानामधल्या कारावासातली दीर्घकालीन असह्य पीडा सहन करणारे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरही विसरा. पण केवळ आणि केवळ प्रखर हिंदुत्ववादी अत्यंत कळकळीचे हिंदू सावरकर संघटक मात्र आवर्जून लक्षात ठेवा. आणि हिंदू संघटनेचं पवित्र आणि अत्यावश्यक कार्य पूर्ण होईपर्यंत हे तुलनेने अनावश्यक सावरकर बाजूला ठेवले तरी चालतील. हे कार्य पूर्ण व्हायला 100 वर्ष लागणार असतील तर 100 वर्ष लागू द्या, पण हे कार्य पूर्ण होईपर्यंत मी हिंदुत्ववादी आहे, हिंदू संघटक आहे, हा माझा पैलू विसरू नका. हिंदुत्व त्यांना किती प्राणप्रिय होतं. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात की हिंदुत्व सोडून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळणार असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही म्हणून इंद्रपद मिळवण्यापेक्षा शेवटचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून मरणच अधिक श्रेयस्कर आहे. बघा, हिंदुत्वाचा त्याग करून वीर सावरकरांना स्वर्गाचंही राज्य नको होतं. काय व्याख्या केली आहे वीर सावरकरांनी हिंदुत्वाची? आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिती स्मृतः. उत्तरेतील सिंधू नदीपासून ते दक्षिणेकडील सिंधू म्हणजे सागरापर्यंत पसरलेला हा भारत ही ज्याची आणि ज्याच्या पूर्वजांची पवित्र पुण्यभूमी आहे तो हिंदू आहे. 80-90 वर्षांपूर्वी केलेली ही व्याख्या आहे, पण आजही बहुतांश हिंदू त्यात सामावतात. मग आपण कुठल्याही जातीचे असो, जैन असो, बौद्ध असो, शीख असो, अशा पंथाचे असो, प्रांताचे असो, भाषेचे असो, ही हिंदू भू ही आपल्या पूर्वजांची भूमी आहे. आपली सगळी तीर्थक्षेत्र, आपली सगळी पुण्यक्षेत्र याच भूमीत आहेत. ही संपूर्ण भारतभूमी हेच आपलं धर्मक्षेत्र आहे. शौकत अली त्यांना एकदा म्हणाले होते की श्रीयुत सावरकर, आपण खरोखर महान आहात, पण तुम्ही एक गोष्ट करायला हवी. तुम्ही हिंदुत्व सोडून मानवतावाद स्वीकारायला हवा. त्यावर वीर सावरकर त्यांना असं म्हणाले होते, महोदय, तुम्ही मुसलमानकी टाकून माणुसकीच्या उंचीवर येऊन पोचलात ना, तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही हिंदू पहिल्यापासून तिथेच आहोत. त्यांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेची, तो हिंदू राष्ट्रवाद अत्यंत संकुचित आहे असं म्हणून टीका केली जायची. ती टीका करणाऱ्या काँग्रेसींना ते असं म्हणाले होते, अरे, माझ्या हिंदूंच्या एकीकरणाच्या आणि हिंदू राष्ट्राच्या चळवळीला तुम्ही संकुचित म्हणून दूषण देता, पण तुमची हिंदी राष्ट्रवादाची चळवळ सगळ्या देशांचं एकीकरण करण्याच्या चळवळीपुढे संकुचितच ठरते की. आणि सकल प्राणीमात्रांमध्येच काय, रजक कणांपासून ते ताऱ्यांपर्यंत या विश्वातल्या अखिल वस्तुजातात एकच आत्मतत्व भरून उरलंय. अशा आमच्या वेदांत्यांच्या सिद्धांतापुढे ही विश्वमानुष ही कल्पना ही संकुचितच ठरते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये जी सगळ्यात योग्य, जी सगळ्यात व्यवहार्य, सगळ्यात आवश्यक अशी चळवळ आहे ती हाती घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आणि जशी जशी परिस्थिती सुधरत जाईल
तशी तशी चळवळ व्यापक करणं हेच मानव्याच्या समतोल विकासाला योग्य आहे. सावरकरांचा जो हिंदू राष्ट्रवाद होता तो असा वस्तुनिष्ठ होता, तो जगाच्या व्यवहाराला धरून होता. त्यांना केवळ भारतीयांचं नाही तर त्यांना संपूर्ण मानवजातीचंच स्वातंत्र्य अपेक्षित होतं. वैदिक ऋषींची कृण्वन्तो विश्वमार्यम ही प्रेरणा त्यांना जागवायची होती. ही समुद्रपर्यंता पृथ्वी एकराट व्हावी हीच त्यांची मनीषा होती. आणि म्हणून संपूर्ण मनुष्य जातच एक जीव, एक जाती, एक भाषा, एक देव, एक देश, एक आशा, अशा अपूर्व अद्वैताने एकवटावी ही त्यांची धारणा होती. वीर सावरकरांच्या हिंदुत्वावर एक फार मोठा आरोप केला जातो. कित्येकदा तर त्या आरोपाला अनेक जण पुष्टी देतात. तो आरोप असा आहे की सावरकरांच्या हिंदुत्वामध्ये हिंदूंच्या धार्मिक अंगाला, हिंदू तत्वज्ञानाला कुठलंही स्थान नाही. त्यांचं हिंदुत्व हे केवळ सामाजिक आहे, राजकीय आहे आणि प्रतिक्रियात्मक आहे. आणि अशा धर्मशून्य हिंदुत्वाचा त्यांनी का पुरस्कार केला? कारण ते स्वतःच धर्म न मानणारे एखाद्या साम्यवाद्यासारखे नास्तिक होते. वास्तविक नास्तिक मनुष्य पापपुण्याच्या भाषेत बोलत नाही. वीर सावरकर जेव्हा हिंदूंची व्याख्या करतात तेव्हा ही ज्यांची पितृभूमी आहे, म्हणजे ज्यांच्या पूर्वजांची भूमी आहे, एवढं म्हणाले असते तरी ते पुरेसं झालं असतं. पण ते ती ज्यांची पुण्यभूमी आहे यावरही तितकाच भर देतात. वीर सावरकरांचं संपूर्ण जीवन हिंदुत्वाच्या, हिंदूंच्या त्यागमय आदर्शांनी कसं उजळून निघालं होतं, हा विषय घेऊन अध्यात्मवादी सावरकर अशा विषयावर मी एक व्याख्यान करते. ते व्याख्यान ऐकलं तर वीर सावरकरांवर केलेला हा आरोप कसा बिनबुडाचा आहे ते तुमच्या लक्षात येईल. पण आज वेळेच्या मर्यादेत एक छोटासा संदर्भ देते. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या हिंदुत्वाला केवळ राजकीय आणि सामाजिक अंग नव्हतं. वीर सावरकर असं म्हणत असत की एखादा कुकर्म्यातला कुकर्मी, अपराध्यातला अपराधी सुद्धा हिंदू धर्मामधून परधर्मात गेला तर बरं झालं, घाण गेली, ब्याद गेली असं म्हणू नका. कारण त्यामुळे हिंदूंचं संख्याबळ एकाने कमी होणारे आणि हिंदूंच्या शत्रूंचं संख्याबळ एकाने वाढणारे. हिंदूंमधल्या चोरांनी चोरी सोडावी म्हणून त्याला अवश्य उपदेश करा, अवश्य प्रयत्न करा. पण तो ती चोरी सोडत नसेल तर निदान त्यांनी हिंदू धर्म तरी सोडू नाही यासाठी मात्र कसोशीने प्रयत्न करा. कारण पुढचं त्यांचं वाक्य असं आहे, ते म्हणतात की चोरी सोडू न शकलेला हिंदू चोर मंदिरात जर चोरी करायला गेला तर तो मंदिरातले देवीचे दागिने चोरेल. पण तेच जर तो धर्मांतरित झाला असेल तर आपल्या मूर्तिभंजक धर्माला स्मरून तो जाता जाता ती देवाची मूर्तीही फोडून जाईल. आता बघा, हिंदूंमधल्या एखाद्या चोराला चोरी सोडता न आली तरी निदान त्यांनी हिंदू धर्म तरी सोडू नाही यावर ते जेव्हा इतका भर देतात त्यावेळी ते अर्थातच प्रथमतः संख्याबळासाठीच ते बोलत असतात. संख्याबळ हे हिंदूंचं राजकीय आणि सामाजिक अंग आहे. पण तो चोर जाता जाता मूर्ती फोडून जाईल हे म्हणताना आपल्या काय लक्षात येतं की वीर सावरकरांच्या धर्मदृष्टीला, त्यांच्या हिंदुत्वाला चोरीची फक्त हानी दिसत नाहीये. ते म्हणतायत की तो मूर्तीही फोडून जाईल. म्हणजेच वीर सावरकरांच्या हिंदुत्वाला संख्याबळाच्या हानी इतकीच श्रद्धाबळाची हानीही जाचक होतीये. त्यांच्या हिंदुत्वात जर पूर्ण नास्तिक्य असतं, त्यात श्रद्धेचा लवलेश नसता, तर ते हिंदुत्व मूर्तिभंजनामुळे असं दुखावलं नसतं. त्यांना संख्याबळाची हानी आणि द्रव्यबळाची हानीच तेवढी दिसली असती. उलट दगडाची मूर्ती फुटल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलक पुरोगामित्व सुखावलं असतं. पण तसं न होता ते दुखावलं जात आहे. याचाच अर्थ त्यांच्या हिंदुत्वाला राजकीय, सामाजिक अंगा इतकंच धार्मिक, तात्विक आणि सांस्कृतिक अंगही अगदी प्रखरपणे.
आजचं धर्मांतर हेच भविष्यात कसं राष्ट्रांतर होतं हे पण ते वारंवार अनेक संदर्भ देत पटवून देतात. आणि म्हणूनच ही ज्यांची पुण्यभूमी आहे, पितृभूमी आहे, मातृभूमी आहे, त्यांनी क्षुल्लक भेद विसरून जाऊन एकत्र यावं असं अनेक ऐतिहासिक संदर्भ देत वारंवार कळकळून सांगतात. आणि जेव्हा एखाद्या राष्ट्रातल्या सगळ्यांच्या आशा, आकांक्षा, उत्कर्षाच्या प्रेरणा एकजीव झाल्या, त्यावेळी ते राष्ट्र आणि तो समाज कसा शक्तिशाली बनतो, शत्रूंचा कसा कर्दनकाळ बनतो, आर्थिक आणि सैनिकी सामर्थ्याने कसा महासत्ता होण्याकडे झेपावतो, याचं उदाहरण आपल्याला इस्रायलच्या रूपाने बघता येत आहे. 100 इस्रायल एकवटलेत तर जेवढं महान आणि बलाढ्य राष्ट्र निर्माण होईल, तेवढा हा भारत, तेवढं हे हिंदू राष्ट्र सकल ऐश्वर्य संपन्न व्हावं, हे वीर सावरकरांचं स्वप्न होतं. आणि या राष्ट्रात तो एकजिनसीपणा आणण्यासाठी, ते ध्येय साध्य करण्यासाठी हिंदुत्व हे त्यांनी साधन सांगितलं. या हिंदुत्वाच्या अभिमानाने रसरसलेली त्यांनी एक कविता केली आहे. त्यात ते भविष्याचा वेध घेत आहेत. ते म्हणतायत, सरत आलेल्या या वर्तमान कालात हिंदूंच्या भव्य भीषण भविष्याला ऐक. ही हिंदू जाती तिच्या सगळ्या शत्रूंना परास्त करणारे, ही अखिल हिंदू जाती एका दिव्य रणाला, एका प्रखर युद्धाला निघालेली आहे. यातला हा जो हिंदू जाती शब्द आहे, त्यात त्यांना असं सुचवायचंय की हिंदूंच्या सगळ्या जाती वितळून हिंदुत्वाची एकच जात निर्माण होतीये. आणि ती कोणता प्रदेश जिंकायला निघाली आहे, कोणता प्रदेश ती पादाक्रांत करणारे, तर ती समतेचा प्रदेश पादाक्रांत करणारे, सौजन्याचा प्रदेश पादाक्रांत करणारे. होऊन या मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला हिंदू जाती ही चालली रणाला. ही कविता म्हणजे वीर सावरकरांमधल्या देशभक्तांनी पाहिलेलं एक सुखस्वप्न आहे. त्यांच्यातल्याच महाकवींनी ते काव्यबद्ध केलेलं आहे आणि ते सत्यात यायला प्रारंभही झालेला आहे. हे आपण बघतोय. त्याचं कारण तरुणाईला सावरकर पूर्वीपेक्षा अधिक उमगायला लागलेले आहेत. एखादं राष्ट्र जेव्हा समृद्ध होतं म्हणजे काय होतं, तर तिथे केवळ आर्थिक सुबत्ता येते असं नाही, तिथल्या लोकांचे आचार, विचार, संस्कृती, नीतिमत्ता या सगळ्या गोष्टी राष्ट्राला समृद्ध करत असतात. जसं वैयक्तिक आयुष्यातल्या यशाचं मूल्यमापन हे केवळ संपत्तीने होत नसतं. तुमची अभिरुची, तुमची संस्कृती, तुमचं समाजातलं स्थान, अशा अनेक गोष्टी आयुष्याला समृद्ध करत असतात. जेव्हा तरुणाईला अधिकाधिक सावरकर उमगायला लागतील, तसतसे तरुण भाषा संपन्न होतील, अभिरुची संपन्न होतील, विचार संपन्न होतील, कार्यप्रवण होतील आणि देव देश धर्म भक्त होऊन वीर सावरकरांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र निर्माण होईल. माझ्या व्याख्यानाचा शेवट करताना महाभारतातली एक कथा सांगते. अज्ञातवास संपत आलेला आहे. विराट राजाच्या मनोरंजनासाठी कंकभट नाव धारण केलेले धर्मराज युधिष्ठिर त्याच्याशी द्यूत खेळतायत. मनात विचारांचं काहूर माजल्यामुळे द्यूतात दुर्लक्ष झालेल्या धर्मराजाच्या कपाळावर विराट सोंगटी मारून फेकतो. ते खळकन ओघळणारं रक्त पाहून बल्लव वेशधारी बलभीम हातात ताम्हण घेऊन येतात आणि ते टप टप ओघळणारे रक्ताचे थेंब ताम्हणात धरत विराटाला उद्देशून म्हणतात, राजन, ज्याचं रक्त मी ताम्हणात धरतोय तो आहे प्रत्यक्ष पृथ्वीपती धर्मात्मा युधिष्ठिर. त्याचं रक्त भूमीवरती सांडलं तर फार मोठा अनर्थ होईल. जिथे राष्ट्रवीरांचा उपमर्द होतो, तो देश, तो समाज रसातळाला जातो. हे सुचवणारी ही एक रूपकात्मक कथा आहे. आम्हीही युगपुरुष वीर सावरकरांच्या केलेल्या उपेक्षेचं, अवहेलनेचं प्रायश्चित्त भोगलेलं आहे. ब्रिटिशांनी त्यांना काळं कोठडीत डांबलं, पण जे महापाप ब्रिटिशही करू धजले नाहीत ते महापाप स्वातंत्र्योत्तर काळात इथल्या शासकांनी केलं, स्वकीयांनी केलं. त्यांना विस्मृतीच्या काळा कोठडीत डांबायचा प्रयत्न केला, त्यांची अत्यंत अवहेलना केली, घोर अपमान केला, अनन्वित छळ केला. अशा पुण्यश्लोक महापुरुषाची अवहेलना देशासाठी
अत्यंत घातक आहे आणि हे महापाप धुवून काढणं हे आमच्या पिढीचं कर्तव्य आहे, पवित्र कर्तव्य आहे असं मी समजते. लक्षात घ्या, या अवहेलनेनी वीर सावरकरांची काहीच हानी होणार नाहीये. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुतीही हे त्यांचं ध्येय होतं. ते आज असते तर असं म्हणाले असते की अरे तुम्ही केलेल्या माझ्या धिक्काराला मी काहीच उत्तर देऊ इच्छित नाही. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार केवळ शिवाजी महाराजांना आहे. तुम्ही म्हणा मला हवं ते, तुम्ही मला माफीवीर म्हणता ना, पण त्यातल्या टीकेनी मी जेवढा व्यथित होत नाही तेवढा वीर या संस्कृत शब्दाला तुम्ही जोडलेल्या त्या माफी या परकीय शब्दाच्या खिळ्यानी व्यथित होतो. माझ्यावर ही अशी अनाठाई टीका करायची तुम्हाला दुर्बुद्धी होतच असेल तर निदान क्षमावीर या शब्दाने तरी धिक्कारा. पण स्वभाषेतले शब्द मारून परभाषेला डोक्यावर मिरवू नका. असं परक्यांचं स्तोम माजवता माजवताच आपण स्वत्व, स्वातंत्र्य आणि सत्ता गमावत आलो आहोत. महामना सावरकर असं बोलले असते या कल्पनेनेही लज्जित व्हायला होतं. गेली काही वर्ष मी सावरकर साहित्याचा प्रचार करण्याचं एक प्रकारे व्रतच घेतलेलं आहे. लक्षात घ्या की आपल्यावर 3 ऋण असतात, देवऋण, ऋषीऋण, पितृऋण. वीर सावरकर आपले पिताही आहेत, आपले देवही आहेत, आपले ऋषीही आहेत. त्यांचं राष्ट्रसंजीवक वाङ्मय अभ्यासून त्याचा प्रचार करून आणि त्यांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपलं काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करून या ऋणातून काहीसे मुक्त होण्याचा प्रयत्न करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने मला त्यांचा हा पुण्यातल्या पहिलाच कार्यक्रम, त्याच्यात व्याख्यानाची ही संधी दिली, त्यासाठी मी सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार मानते. एकत्र येऊया, एकत्र जेऊया, एकत्र पराक्रम करूया आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी द्वेष करणं थांबवूया या अर्थाचा वैदिक मंत्र म्हणते आणि समारोप करते. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. आजचे आपले दुसरे व्याख्याते आहेत श्री मयूर भावे. 150हून अधिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन स्पर्धांचे विजेतेपद त्यांना प्राप्त झालेलं आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवात वादविवाद स्पर्धेत सलग 2 वर्ष त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. पुणे विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धा अपेक्षा आणि वास्तव या विषयावर लघु शोध निबंध त्यांनी सादर केलेला आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले हा राष्ट्रीय स्तरावर वक्तृत्वासाठी दिला जाणारा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रातून विविध विषयांवर ते लेखन करत असतात. तसंच अनेक व्याख्यानमालांमध्ये त्यांची व्याख्यानंही असतात. मी मंचावर मयूर भावे यांना आमंत्रित करते. धन्यवाद. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझ अर्पियेले. तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखांप्रती विषय तूची अनन्य झाला. ज्यांच्या लेखाचा, वक्तृत्वाचा, कवितेचा नव्हे तर संपूर्ण जगण्याचाच विषय हा फक्त आणि फक्त भारतमाता, फक्त आणि फक्त स्वातंत्र्य, फक्त आणि फक्त देश कार्य, फक्त आणि फक्त क्रांतिकार्य एवढाच होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी आजच्या विवेचनाची सुरुवात करतो. खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये मोजके 3-4 मुद्दे येतात. काहींना नेमजसीने जयोस्तुते आठवतं, काहींना अंदमानची काळकोठडी आठवते, काहींना त्यांच्यावर झालेले विविध आरोप आठवतात,
काहींना गांधी हत्येसारखा एखादा प्रसंग आठवतो. अगदीच वाचलं असेल तर त्यांचं थोडंफार साहित्य आठवतं. पण त्याच्या पलीकडचे सावरकर काय आहेत, त्याच्या पलीकडचे सावरकर कोण आहेत आणि त्याच्या पलीकडच्या सावरकरांनी नक्की कोणत्या प्रकारच्या विचारांची मांडणी केलेली आहे हे समजून घेणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर नक्की कोण होते असं जेव्हा मला कोणीही विचारतं तेव्हा मला मानवी स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष करणाऱ्या दुर्दम्य उर्मीचा प्रेरणास्रोत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे हे मॉक्झिम गॉर्कीचं वाक्य आठवतं. किंवा मानवी स्वातंत्र्याचा वैश्विक उद्गाता म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं लेनिनचं वाक्य आठवतं. जन्मतःच आरक्त सूर्यबिंबाकडे झेपावणाऱ्या हनुमंताच्या कुलातील ते वंशज आहेत असं प्राचार्य राम शेवाळकरांचं वाक्य आठवतं. तर 21व्या शतकामध्ये जगाला जे तत्वज्ञान आवश्यक असेल त्यापैकी 2/3 तत्वज्ञान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं असेल असं म्हणणाऱ्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं वाक्य आठवतं. तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव कोणीही घेऊ शकत नाही कारण ते घेतलं तर ती जीभ जळेल असं म्हणणारे वपू काळे आम्हाला आठवतात. तर क्वचित ही प्रसंगी ऐसा होता है कि कभी एक व्यक्तित्व किसी राष्ट्र से बड़ा हो ऐसा लगने लगता है और ये स्वातंत्र्यवीर सावरकर जी के बारे में संभव हुआ है असं म्हणणारे वचनेश त्रिपाठी आम्हाला आठवतात. तर इफ ॲट ऑल देअर वॉज एनी स्वीटहार्ट इन हिज लाईफ देन शी वॉज ओनली हिज मदरलँड असं म्हणणारे बॅरिस्टर असफ अली सुद्धा आम्हाला आठवतात. अशा विविध प्रकारच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आजूबाजूच्या लोकांनी किंवा त्यांचा अभ्यास केलेल्या लोकांनी जेव्हा सावरकरांची अशा पद्धतीने मांडणी केली तेव्हा आम्हाला लक्षात येतं की आम्ही जे सावरकर वाचले, कदाचित पाहिले, अनुभवले त्याच्यापेक्षा खूप पुढे हा माणूस जाऊन उभा आहे आणि तो खूप अजून समजून घेणं शिल्लक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आयुष्याच्या जीवनाचं रहस्य काय असेल असं जर मला कोणी विचारलं तर मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 1883 झाला. ते 1966 त्यांनी देह ठेवला. 1966 नंतर आज 2025 मध्ये आपण आहोत. गंमत बघा, मधल्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनेक ग्रंथ लिहिले गेले, सावरकरांवर अनेक लेख लिहिले गेले, सावरकरांवर चित्रपट सुद्धा आले, नाटकं सुद्धा आले, पोवाडे आले, अगदी भारूड वगैरेचे सुद्धा कार्यक्रम झाले. आमच्यासारख्या अनेक व्याख्यात्यांनी अनेक वेळा व्याख्यानं दिली तरी सुद्धा अजूनही स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय संपलेला नाही, तो अजूनही उरलेला आहे. आणि एखाद्या माणसाचं हे जे उडणं आहे ना हे त्याच्या जीवनाचं यशस्वीता आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. ज्यावेळी या व्याख्यानासंदर्भात बोलण्यासाठी मला फोन आला त्यावेळेस मंजिरीताई म्हणाल्या की तरुणाईला उमगलेले स्वातंत्र्यवीर सावरकर असं चिंतन मांडत असताना त्यांचा सैनिकीकरणाचा जो पैलू आहे तो तू बोलावास असं मला वाटतं, कारण त्याची सध्या आवश्यकता पण आहे. आणि खरोखरच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे सैनिकीकरणाबद्दलचे विचार मांडले होते त्या विचारांचा जर आपण आज उहापोह केला, त्याबद्दल जर आपण आजच्या काळामध्ये सुद्धा ते विचार जर आपण ताडून पाहिले, त्याची कसोटी लावून पाहिली तर ते सर्वच्या सर्व विचार अत्यंत तंतोतंतपणे लागू पडतात. मग नक्की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असा सैनिकीकरणाचा कोणता विचार मांडला होता? तर ज्यावेळी नाझी आणि हिटलर यांना संपवून टाकण्यासाठी, कारण मानवतेला ते हानिकारक आहे असा एक उदात्त हेतू वगैरे डोळ्यासमोर ठेवून ब्रिटनने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं, महायुद्धाला तोंड फुटलं आणि त्यामुळे अर्थात आपणच ब्रिटनच्या अधिपत्याखाली असल्यामुळे, आपल्यावर त्यांचं राज्य असल्यामुळे आता भारतही ब्रिटनच्या बाजूने उभा राहणार का युद्धामध्ये, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सैनिकीकरणाचा उपचार केलेला आपल्याला दिसतो. त्यावेळी ते जातील तिथे त्यांनी सैनिकीकरणाचा विचार मांडला. मग त्यावेळी लक्षात घ्या, त्यावेळेची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये सुद्धा गांधींना ज्यावेळी हे कळलं त्यावेळी आता ब्रिटिश प्रतिनिधीगृहाचं काय होणार आणि त्यांचे ते वेस्टमिनिस्टर ॲबे यांचं काय होणार, ते ढासळणार की काय वगैरे हे सगळं आठवून त्यांना रडू कोसळलं होतं. पंडित नेहरू त्यावेळी रंगूनला होते. त्यांनी तिथून एक पत्रक काढलं होतं आणि ते म्हणाले होते की ब्रिटन जर आत्ता अडचणीमध्ये असेल तर त्यांच्याशी आत्ता कोणत्याही प्रकारची सौदेबाजी भारताने करू नये. डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले होते की भारताने या संधीचा फायदा घेऊन समान भागीदारीबद्दल चर्चा करावी आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकटे असे होते जे त्यावेळी म्हणत होते की जर ही संधी भारतीय तरुणांना मिळत असेल तर ती त्यांनी स्वीकारावी, त्यांनी हातात शस्त्र घ्यावं, नंतर त्या शस्त्राची तोंड कुठे करायची हे आपल्याला ठरवता येतील.
आणि त्यामुळे राजकारणाचं हिंदूकरण, हिंदूंचं सैनिकीकरण, याचबरोबर भारताचं औद्योगिकीकरण हा त्याच वेळी मांडलेला विचार, या संपूर्ण देशामध्ये हा विचार करणारा फक्त एक माणूस होता, एक पुढारी होता, आणि तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि म्हणूनच तेव्हाचे जे महामहिम राज्यपाल होते त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली तसे उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी आपली भूमिका मांडली, ती भूमिका मांडताना त्यांनी अत्यंत स्पष्टपणे असं सांगितलं होतं की इथून पुढचं जे राजकारण असेल त्याच्यामध्ये जे हिंदू हिताचे निर्णय घेतले जाणार असतील तेवढेच आम्हाला मान्य असतील. एक माणूस एक मत या लोकशाही विचारातून इथून पुढचं राज्यकारभार व्हायला हवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्थानला स्वयंशासित शासनाचा, सरकारचा दर्जा देण्यात यावा. हिंदूंची सैन्यामध्ये भरती केली जावी, त्याच्यासाठी जागोजागी रायफल क्लब सुरू केले जावे, त्यांना सैनिकी शस्त्राचं प्रशिक्षण दिलं जावं, वायव्य सीमेवरती हिंदू, गोरखा आणि शीख पलटणी उभ्या केल्या जाव्यात. ही भूमिका इंग्रजांच्या राज्यपालासमोर ठामपणे मांडणारे दुसरे कोणीही नव्हते, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. मग या सगळ्याचा आज विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट अशी जाणवते की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा सैनिकीकरणाचा विचार हा फक्त 1939, 40 किंवा 42 मध्येच केला का? तो 47 नंतर केला नाही का? किंवा 1939च्या आधी केला नाही का? तर या दोन्ही गोष्टींचं उत्तर त्यांनी तो विचार केला असं आहे. 1906 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्लंडला होते तेव्हा त्यांनी आपल्या इकडे एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख करताना असं म्हटलं होतं की 6 महिन्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला सैन्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं आणि 6 महिन्यामध्ये ती व्यक्ती युद्ध करण्यासाठी तयार होऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. ते अंदमानातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी ही भूमिका घेतली होती की शस्त्रांवरचे निर्बंध हे नष्ट झाले पाहिजे आणि शस्त्र मिळण्यासाठी, शस्त्र लोकांना मिळावे यासाठी आपण काहीतरी तजवीज केली पाहिजे. 1951 मध्ये सावरकरांनी एका शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर एक भाषण दिलं होतं. त्या भाषणाचा विषयच सैनिक व्हा असा होता. क्रांतिघोष नावाच्या पुस्तकामध्ये ते संपूर्ण भाषण आहे, आपण नक्की वाचा. त्यामध्ये त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे की तरुणांनी सैन्यामध्ये का गेलं पाहिजे आणि त्याची कारणं त्यांनी तिथे दिलेली आहे. म्हणजे आपण देशभक्तीचा उल्लेख करतो पण सावरकर हे खूप उपरोधिक लिहायचे, उपहासात्मक लिहायचे. सावरकर काय लिहितात बोलतात हे अनेकदा त्यांच्या अनुयायांनाही न कळल्यामुळे खूप गमती घडलेलं आहे. सावरकरांनी असं तिथे एक उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळी आपण सामर्थ्याची गोष्ट करतो त्यावेळी त्या सामर्थ्य नक्की कशात आहे, नक्की कोणात आहे आणि कोण सामर्थ्याची भाषा करता आहे यावर खूप अवलंबून असतं. आणि त्याचा दृष्टांत त्यांनी फार सुंदर दिलाय. ते असं म्हणाले आहे की जर गाढव पूर्ण शक्तीनिशी ओरडलं तर त्याचा आवाज हा कदाचित वाघाच्या डरकाळीपेक्षा सुद्धा मोठा येईल, पण कोणीही त्या ओरडण्याला घाबरणार नाही. आणि वाघ जाता जाता जरी एक डरकाळी फोडून गेला तरी संपूर्ण जंगल हादरेल. तात्पर्य हे आहे की जेव्हा तुम्ही शस्त्राची भाषा करता, जेव्हा तुम्ही सैनिकीकरणाचा विचार करता, जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याचा विचार मांडता त्यावेळी तुम्ही कसे आहात, तुम्ही कोण आहात आणि तुमचं सामर्थ्य किती आहे यावरती तो विचार अवलंबून आहे. जर आपण हातामध्ये मेणबत्त्या घेऊन स्वातंत्र्य मिळवण्याच्या गोष्टी करत असू तर आपल्याला कायम अर्धसत्यच बोलावं लागेल. आपल्याला एक बाजू पूर्णपणे झाकूनच ठेवावी लागेल. ती बाजू कधीही आपल्याला दिसू शकणार नाही. सावरकरांची त्या काळामध्ये रिक्रूट वीर म्हणून खूप मोठ्या प्रमाणात निर्भत्सना केली गेली, पण त्यांनी जसं कोणत्याच आरोपाला जुमानलं नाही तसं त्यांनी याही आरोपाला जुमानलं नाही. ते जातील तिथे त्यांनी सैनिकीकरणाचा उच्चार केला, सैनिकीकरणाला प्रोत्साहन दिलं आणि याचा परिणाम काय झाला तर याचा परिणाम असा झाला की मुस्लिम लीगने जे हंगामी सरकार त्यांचं म्हणून स्थापन करून घेतलं होतं, त्याचे जे अर्थमंत्री होते लियाकत अली खान, त्या लियाकत अली खानांनी त्यावेळच्या एका मोठ्या बड्या अधिकाराला पत्र लिहून अशी खंत व्यक्त केली होती की सैन्यातली मुसलमानांची संख्या आता झपाट्याने कमी होते आहे आणि हिंदूंची संख्या वाढते आहे. हा चिंतेचा विषय आहे. ह्या जो बदल घडून आला होता तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या सैनिकीकरणाच्या धोरणामुळे घडून आला होता. सावरकरांनी या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार केलाय. त्या भाषणामध्ये ते असंही म्हणाले आहे की तुम्ही जर मृत्यूस भीत असाल तर पत्नीला मुंबईहून बँगलोरला विमानामधून मिठाई घेऊन जाणाऱ्या एखाद्या युवकालाही मृत्यू येऊ शकतो.
भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप अजाण लोकांनाही मृत्यू येऊ शकतो, मृत्यू कोणालाही येऊ शकतो. मग फक्त सैन्यात गेल्यानेच मृत्यू येणार आहे असं होणार नाही. तो डॉक्टर, वकील, कारकून कोणालाही येऊ शकतो. त्यामुळे त्यास भिण्याचं कारण तरी काय. आणि ज्यावेळी ते भारतीय तरुणांना सैन्यात भरती व्हा असं सांगत होते, त्याच वेळी त्याच्याच मागची स्वतःची रणनीती सुद्धा ते स्पष्ट करून सांगत होते. त्यांनी स्वतःच असं म्हटलेलं आहे की मी जितक्या ठामपणे तुम्हाला हे सांगतो आहे की तुम्ही सैन्यात भरती व्हा, तितक्याच ठामपणे मी त्या राज्यपालाला सुद्धा सांगितलं आहे की जोवर युद्ध सुरू आहे तोवरच आमचे भारतीय या ब्रिटनच्या बरोबर या युद्धामध्ये आहे, त्यानंतर काय होईल याचं आश्वासन मी दिलेलं नाही. आणि कराराच्या कागदांची कधीही तमा बाळगायची नसते, कारण कराराचे कागद हे एका बाजूने कायम कोरेच असतात. त्या कोऱ्या बाजूवर आपल्याला इष्ट ते लिहिता येतं, फक्त ते लिहिण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असायला हवं. आणि स्वातंत्र्य जर मिळणार असेल तर ते कागदाच्या भाऱ्यांनी कधीही मिळत नाही, ते तोफांच्या माऱ्यानेच मिळू शकतं. हा विचारही तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितला. महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा खड्गहस्त झाला पाहिजे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्राचा विचार करताना त्याला तो भारत आहे असं समजून विचार करावा आणि भारताचा विचार करताना तो आपला महाराष्ट्र आहे असा समजून विचार करावा. असं जर झालं तर महाराष्ट्रातल्या तरुणांची ही हिंदूंच्या सैन्यामध्ये किंवा भारतीयांच्या सैन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरती होईल आणि त्याचा येणाऱ्या काळात खूप मोठा लाभ होईल असंही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणून ठेवलंय. तात्पर्य हे आहे, हे सगळंच्या सगळं समजून घेत असताना आजच्या काळामध्ये जेव्हा आपण हे लागू करायला बघतो तेव्हा काही अडचणी येतात असं आपल्याला वाटतं. मगाशी जोशी सरांच्या बोलण्यामध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख आला, 9/11चा उल्लेख आला. त्या हल्ल्यानंतर एका दहशतवाद्याची डायरी सापडली होती आणि त्या डायरीमध्ये त्या दहशतवाद्याने असं म्हटलं होतं की कल रूस को टूटते देखा था, आज अमेरिका को गिरता देखेंगे. कल रूस को टूटते देखा था, आज अमेरिका को गिरता देखेंगे. हम बल्क के जिहाद के शोलों में कल इंडिया को जलता देखेंगे. जर हे व्हायचं नसेल, जर हे थांबवायचं असेल, जर तुमचा धर्म काय असं म्हणून पहलगाम मध्ये आपल्या लोकांना मारलं जात असेल तर सैनिकी प्रशिक्षण हे द्यावंच लागेल. अनेक लोकांना फार काळजी वाटते की सैनिकी प्रशिक्षण दिलं म्हणजे आता लोक हातात बंदूक घेऊन, असं काही होत नाही, असं काहीही होत नाही. आणि जर असं असेल तर मी पुण्यात राहतो, मला माहिती आहे दर महिन्यामध्ये पुण्यामध्ये एक बातमी असते, कमीत कमी महिन्यातून 2दा, अमुक अमुक ठिकाणी कोयत्या गँगने दहशत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, अमुक अमुक ठिकाणी कार फोडल्या, अमुक अमुक ठिकाणी याला जाळलं त्याला जाळलं. ते कोणतं सैनिकी प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत? सैन्यामधला शस्त्राचा पहिला नियमच असा आहे की इट इज नॉट द गन दॅट फाइट्स, द मॅन बिहाइंड द गन दॅट फाइट्स. कधीही शस्त्राला स्वतःची बुद्धी नसते. शस्त्र हा तो माणूस जो शस्त्र चालवतो त्याची बुद्धी चालत असते. मग जर सैनिकी प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्याचबरोबर आमच्या तरुणांची मनं ही विवेकाने घडवायला हवी. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार द्यायला हवा आणि मग त्यांना सैनिकी प्रशिक्षण द्यायला हवं. सैनिकी प्रशिक्षण दिलं म्हणून उद्या सगळे एकमेकांवर बंदूक रोखतील आणि एकमेकांना मारत सुटतील असं होणार नाहीये. जर तुम्ही तो विवेक द्यायला विसरलात तर गडबड होऊ शकते, पण तो विवेक द्यायला आपल्याकडे काहीच कमी नाहीये. आपली जी एक खूप मोठी वैचारिक परंपरा आहे ती परंपरा स्पर्श करून जरी गेली तरी सुद्धा माणसाला त्या वैचारिकतेचा निश्चितपणाने स्पर्श होऊ शकतो. आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची जी आपली स्थिती आहे त्याच्यामध्ये युद्ध हे केवळ आणि केवळ फक्त शस्त्राने म्हणजेच रायफल बंदूक यांनीच लढलं जातं असं नाही, तर ते अजून एका गोष्टीने लढलं जातंय, ते म्हणजे सध्याच्या समाज माध्यमांवरून. आणि तिथे जी माणसं काम करताय त्यांचं काम हे सैनिकांपेक्षा निश्चितच कमी नाहीये असं मला वाटतं. कारण एक खोटा नॅरेटिव्ह पसरवल्याने जर हजारो लोकांचे आयुष्य बदलून जात असतील, एक फतवा निघाल्याने जर तरुणांची माथी भडकत असतील तर त्याच्यासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही. त्याच्यासाठी फक्त फेसबुकवरची एक पोस्ट पुरेशी असते. आणि म्हणून जर आजच्या काळामध्ये युद्ध जिंकायचं असेल तर तोच विवेक, तीच बुद्धी आणि तोच विचार हा तिथे कसा वापरायचा याचंही आपल्या लोकांना प्रशिक्षण द्यावंच लागेल. कारण राष्ट्रीय विचारांची जर प्रेरणी करायची आहे तर ती सर्वच माध्यमातून करावी लागते.
तसं झालं तर आणि तरच शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही पातळ्यांवरती आपण जिंकू शकतो, आपण पुढे जाऊ शकतो आणि आपल्या कल्पनेमध्ये जो काय हिंदुस्थान आहे, जो काय भारत आहे तो घडवू शकतो असं मला वाटतं. हे सगळं करत असताना आजची जी आपली स्थिती आहे ती निश्चितचपणाने फार बिकट आहे असं मला वाटत नाही. पण जर आपण गाफील राहिलो तर मात्र येणाऱ्या काळामधली आपली जी स्थिती आहे ती अधिकाधिक बिकट होऊ शकते. 26/11च्या वेळेला कोणी समुद्रमार्गे आलं होतं, पहलगामच्या वेळेला कोणी समोरच उभं ठाकलं होतं, उरीच्या वेळेला अजून काही झालं होतं. हे सगळं जर थांबवायचं असेल तर त्यासाठी आपल्या इथल्या तरुणांच्या मनामध्ये राष्ट्रीय विचारच पेरायला हवे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही होऊ शकत नाही. आणि त्यासाठी हे सैनिकीकरण खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सैनिकीकरण करत असताना जे प्रशिक्षण देणं आवश्यक आहे त्यासाठी आत्ताच्या माध्यमिक विद्यालयांनी, महाविद्यालयांनी पुढे येणं गरजेचं आहे. अनेक सामाजिक संस्थांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादरचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवा. मला आठवतं 7-8 वर्षापूर्वी माझी आणि मंजिरीताईंची जेव्हा स्मारकात भेट झाली होती तेव्हा आपल्या इथे वरती रायफल क्लबमध्ये मला वाटतं शिंदे सर म्हणून होते, त्यांनी मला समजावून सांगितलं होतं की रायफल कशी चालवायची असते, कशी धरायची असते. आणि मी 1-2 तास तिथेच रमलो होतो. तर हे जे काही आहे याचा अनुभव एकदा जरी आपण घेतला तरी आपली जे विचार आहेत ते बदलू शकतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला मिळू शकतो आणि त्याची गरज मग काय आहे हे आपल्याला निश्चितपणाने कळू शकतं. मला हा सैनिकीकरणाचा विचारच प्रामुख्याने मांडायचा होता. बाकी सावरकरांचे विविध पैलू याबद्दल माझ्या आधी गीताजींनी विवेचन केलेलं आहे. त्यामुळे या सैनिकीकरणाच्या विचार घेऊन आपण इथून पुढे जावं असं मला वाटतं. माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी जे म्हणलो होतो की हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाघ विभवही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखांप्रती विषय तूची अनन्य झाला. याच्यामध्ये अनन्य हा शब्द येतो आणि नारद भक्ती सूत्रामधलं 3रं सूत्र आहे की अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. याचा अर्थ असा आहे की जेव्हा अन्य सगळे आश्रय आपण सर्व आश्रयांचा त्याग करून फक्त आणि फक्त त्या परमेश्वराच्या, फक्त आणि फक्त त्या विधात्याच्या, फक्त आणि फक्त त्या वैश्विक शक्तीच्याच आश्रयाला जातो त्यावेळी आपल्यामध्ये तो अनन्य भाव येतो. आणि असं म्हटलं जातं की अनन्य भाव हा ईश्वराशिवाय दुसऱ्या कुठल्याही कशाच्याही बाबतीत येऊ शकत नाही. पण मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत हे सांगावंसं वाटतं की हा अनन्य भाव त्यांचा देशाप्रती आलेला आहे, हा अनन्य भाव त्यांचा स्वातंत्र्याप्रती आलेला आहे, हा अनन्य भाव त्यांचा क्रांतिकार्याप्रती आलेला आहे. आणि म्हणूनच ते म्हणू शकतात की तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखांप्रती विषय तूची अनन्य झाला. सध्याच्या परिस्थितीवरती, सध्याच्या सद्यस्थितीवरती भाष्य करणाऱ्या 4 ओळी सांगून मी माझं चिंतन थांबवतो. तक्षकयाग नावाचं एक नाटक आहे. त्या नाटकामध्ये एक स्वगत आहे आणि त्या स्वगतामध्ये तो जो नायक आहे तो जे म्हणतो ती भूमिका आपली आत्ताच्या घडीला सर्वांची असायला हवी असं मला वाटतं. तो त्याच्यामध्ये म्हणाला असं होता की लढेन मी शस्त्रानेच पण शस्त्र विवेक न सोडता, लढेन मी शस्त्रानेच पण शस्त्र विवेक न सोडता, मोडेन मी कायदाही पण न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी. हिंसा घडेल हिंसकांच्या नाशासाठी, आम्ही होऊ धर्मवेडे पण धर्मवेड्यांच्या संहारासाठी, होऊ थोडे असंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी. आता राष्ट्रनिष्ठाच इतक्या कडव्या आणि इतक्या जाज्वल्य व्हायला हव्या की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच भीती वाटायला हवी. माझा धर्म वेळा तरी 72 पण ही माती, ही संस्कृती टिकायला हवी. कारण ही मातीच आपल्या लेकरांना अन्न देते, आपल्या श्वासांना प्राणवायू देते. आणि त्यामुळे हे ज्यांना मान्य नसेल त्यांनी हा देश सोडायला हवा. आणि त्यासाठी हा तक्षकयाग तू असाच धगधगत राहा. हे व्रत इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण होईलच. पण ते जरी पूर्ण झालं नाही तरी सुद्धा आपण आपल्या कर्तव्यात, आपण आपल्या विचारात, आपण आपल्या भूमिकेत आणि आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कुठेही कमी पडू नये. आणि याचं नित्यस्मरण करण्यासाठी सावरकरांनी जे म्हटलं तेच म्हणतो की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, की हे ठरो अथवा न ठरो परंतु हे मातृभू आम्ही असो परिपूर्ण हेतू, दीप्त नलात निज मातृ विमोचनार्थ, हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरलो कृतार्थ. धन्यवाद.
आता मी आजचे अध्यक्ष श्री रणजित सावरकर यांना रंगमंचावर येण्यासाठी विनंती करते. आजचे तरुण वक्ते गीताताई आणि मयूरजी, तुम्ही इतकं उत्तम बोलला आहेत. खरं तर मी बोलावं की नाही हा एक मला प्रश्न पडला आहे, पण एक अध्यक्षीय समारोप एक करायचा असतो. कारण जेव्हा आपण एखादा विचार घेऊन जातो, आणि सावरकर स्मारक हे सावरकरांच्या पावलावर चालत असतं आणि सावरकरांचा सर्वोच्च म्हणजे माझं ध्येय मातृभूमीचं भलं आहे, पण त्याच्यासाठी जो मार्ग मी वापरणार आहे तो म्हणजे सावरकरांचा उपयुक्त, हे सावरकरांनी स्वतः लिहिलं आहे. ही गोष्ट देशासाठी उपयुक्त आहे का नाही हे बघूनच पुढे जायचं आहे. आणि आज म्हणजे मला आज ज्या परिस्थितीत आपण उभं आहोत, म्हणजे पाकिस्तानवर जे काय आपण केलं, मग त्याच्यानंतर असं एक म्हणतात की ते युद्ध चालू व्हायला पाहिजे होतं का, त्यात 10 दिवस जायला पाहिजे होतं का, 15 दिवस जायला पाहिजे होतं का, बघ पाकिस्तान तुटलं असतं. किंवा एकाने सांगितलं की राजीव गांधी जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर ऑलरेडी 4 तुकडे झाले असते. हे बघा, इथे आपली भूमिका काय आहे. आपण अशा वेळेला जेव्हा काही सेनेचा संघर्ष चालू असतो तेव्हा शासनाची भूमिका काय आणि नागरिकांची भूमिका काय स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. दुर्दैवाने आम्ही समजून घेत नाही. आमच्या राष्ट्रभक्तीचा म्हणजे पूर येतो. म्हणजे हा आजची गोष्ट नाही आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी भारत माता की जय झालं, संध्याकाळी जेवले बिवले, आत्ता आमरस खाल्ला उन्हाळ्यात की सगळी राष्ट्रभक्ती शांत होते, झोपतो, सगळे आपण बाजूला ठेवतो, एक व्यक्त होतो सामाजिक याच्यावर. आणि तेही दुर्दैवाने तुम्ही सामाजिक मीडियाचा जो ओपन प्लॅटफॉर्म आहे तिथे जात नाही. म्हणजे आज न्यूयॉर्क टाइम्ससारखी एक मला ब्रिगेडियर महाजनांनी सांगितलं की 25 का 30 मोठी ज्या वृत्तसंस्था आहेत त्या भारताविरुद्ध प्रचार करत आहेत, मीडिया वॉरफेअर करत आहेत. आणि आम्ही फक्त आमच्या ते ग्रुप फॉरवर्ड झाले की तिथेच बोलत होतो. आमच्यातल्या कोणालाही वाटत नाही की मी इकडनं जावं त्या न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या ठिकाणी जाऊन तिथे माझं मत नोंदवावं. जर हे लाखो करोडो आपले जे फेसबुक खेळत आहेत किंवा व्हॉट्सॲप इथेच असतो आपण, किंवा आता काय नवीन आल्यात मला की कल्पना नाही याची, 1 मिनिटाचे रील्स असतात, पण तिथे जाऊन तुम्ही त्यांना लढण्याचं काम आहे ते आम्ही करत नाही. आम्ही सरकारवर करतो की आमचा हक्क आहे की तुम्ही हे का मागे घेतलं, आमचा हक्क आहे. अरे ते सरकारचं काम आहे आणि ते काही नरेंद्र मोदींचं एकट्याचं काम नाही आहे. ती ह्याच्या मागे म्हणजे आता ब्रिगेडियर महाजन माझ्या समोर आहेत म्हणून मला जरा भीती वाटते बोलायला, पण मला वाटतं की 25-25 वर्ष पण पुढचे वॉर सिनेरियोज क्रिएट करतो, ऑल्टरनेट सिनेरियोज क्रिएट करतात. दर म्हणजे महिन्यालाही मी म्हणेन की उच्च नेतृत्व जे असतं ते ह्याच्यावर सतत काम करत असतं. हे सतत शिफ्टिंग ग्राउंड असतं. म्हणजे आज काय हे जर का उद्या काय एखादी गोष्ट बदलली तर मला पूर्ण कोर्स बदलावा लागतो. आणि आज जे जगातले जे तज्ज्ञ आहेत ते सांगतात की इंडिया हॅज टॉट अस अ न्यू वॉरफेअर. हे सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाचं यश आहे. कारण तुम्ही युद्ध लढल्याशिवाय तुम्हाला युद्ध कौशल्य येत नाही. हे चीनच्या सैन्यावरून आपल्याला दिसतंय. ते अनेक वर्ष युद्धच लढलेले नाही आहेत. त्यामुळे ते काय झालं आपण बघितलं, आपल्या सैनिकांनी त्यांना म्हणजे ते दोघांमधला मानसिक फरक, बरं ते युद्धच लढलेलं त्यामुळे त्यांचं तंत्रज्ञान पण फेल केलं आहे. तर सावरकरांनी नेहमीच सांगितलं की युद्ध लढा. आणि हे जे आपले सैनिक महायुद्धात लढलेले आहेत त्याच्यामध्ये जे तरुण होते त्यातमध्ये मला वाटतं जनरल माणेकशॉ होते, आणि ही सगळी ही 71चं युद्ध 65चं युद्ध, हे सगळी जे तेव्हा जे तरुण अधिकारी होते ते मोठे ते अनुभव घेतलेले होते. आणि मग त्यांच्याकडनं ज्यांनी अनुभव शिकला ते सैनिक मग तुम्ही कारगिलचं युद्ध लढलं आहे त्याच्यात जे शिकले ते तुम्ही आत्ताचं युद्ध शिकले. म्हणजे हा सावरकरांच्या युद्धचा पूर्ण विजय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण हा सावरकरांचा विजय असला, हा शासनाचा विजय असला तरी आपण जेव्हा नागरिक म्हणून बनतो आम्ही काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपल्यापुढे चॅलेंजेस कोणती आहेत, मला वेळ जास्त नाही, मी 2 मिनिटातच सुद्धा बोलणार आहे. तुम्ही जे म्हणालात की आज वाईट नाही आहे परिस्थिती, आजच्या इतकी परिस्थिती वाईट अजिबात नाही. असं आजच्या इतकी परिस्थिती म्हणत आज जितकी परिस्थिती वाईट आहे तशी आत्तापर्यंत कधीही नव्हती. एखादी ज्योत दिसते ना आपल्याला, आता ही ज्योत एक प्रज्वलित मशाल बनणार आहे, काही विजणाऱ्या दिवा विजण्याच्या आधी मोठा होतो. आत्ता ती परिस्थिती आहे. आपण नागरिक म्हणून काय करणार आहोत ह्याच्यावर हे उद्याचा भारत त्याच्यावर ठरणार आहे. आणि ह्यासाठी आज आपल्याकडे सगळ्यात मोठं आहे मोदी आहे, आमचं सैन्य आहे. भारताच्या बाहेरचं बघून घेतील ते, बॉर्डरवरचं बघतील, आतलं कोण बघणार आहे, आम्ही भारताच्या आतमध्ये काय चाललं आहे कोण बघणार आहे, हे आम्ही नागरिकच बघणार आहोत.
आणि आजची परिस्थिती अशी आहे की बांगलादेश आणि इतर सगळ्याच मुस्लिम देशातून आज 10 कोटी जवळपास, त्याच्यापेक्षा जास्त असतील, कारण 1972 सालीच 2 कोटी बांगलादेशी होते. त्यांची विंड तुम्हाला माहिती आहे कशी वाढत जाते. त्याच्यामुळे एक 10 कोटी ही अगदी ज्याला आपण म्हणतो तशी संख्या आहे. पण 10 कोटी ही किती मोठी संख्या असेल तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र एवढे बांगलादेशी आज आपण भारतात त्यांनी घुसवलेले आहेत. ते तुमच्या प्रत्येक नगरात आलेले आहेत. आणि बांगलादेशी मुसलमान हा सगळ्यात क्रूर असतो. एक लक्षात ठेवा, तो पठाण असेल ना त्याच्या क्रौर्यात क्रोध असतो. ह्यांच्या क्रौर्यामध्ये म्हणजे क्रूरता आहे, त्याच्यामध्ये थंड डोकं असतं, बंगाली डोकं आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला, त्या मुलीवर बलात्कार करून तिला मारण्यासाठी त्यांनी चौकात आणलं. प्रत्येक जण एक छोटा छोटा दगड घेऊन तिला असं मारत होता. 6-8 तास मारलं. आणि हे 71 साली झालेलं आहे. आम्हाला हे नाही शिकवलं कधी. आम्हाला काय शिकवलं, 71 साली पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशातील ज्याला काय म्हणतात त्याला उच्च डोक्याचे लोक असतात त्यांना मारलं नाही. बांगलादेशातील जमाते इस्लामी आणि पाकिस्तानी सैन्यांनी तिथे साधारण 90 लाख हिंदूंची कत्तल केलेली आहे. आम्ही त्यांना सोडलं. सावरकर म्हणत होते एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो, पण ते तोड देऊन दुसरं एक इस्लामी विखराष्ट्र करण्यात नाही. आज दोन्ही याच्यावर आमच्याकडे उभे आहेत. आणि बांगलादेशचं कौतुक करताना काय आपले अर्थतज्ञ सांगायचे, त्यांनी पॉप्युलेशनवर कंट्रोल. अरे पॉप्युलेशनवर कसलं कंट्रोल ठेवलं त्यांनी अख्खी पॉप्युलेशन भारतात लोटली. जेवढे आज बांगलादेशमध्ये नाही आहेत तेवढे बांगलादेशी मुसलमान आज भारतात आहेत. हे बघा 71 पासून सुरू आहे. आज तुमच्या गावागावात आहेत. आज तुम्ही जिथे कुठे रस्त्यावर तिकडे आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. आणि विशेषतः लक्षात ठेवा, जर तुम्ही बांगलादेश म्हणजे तेव्हाच्या बंगालमध्ये झालेल्या ज्या दंगली बघितल्या तर साधारण 16 ऑगस्ट 1946ला कलकत्तामधली दंगल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हिंदूंची भीषण कत्तल केली. पण आजूबाजूचे हिंदू आले आणि त्यांनी मुसलमानांनी मारण्याला सुरुवात केल्यानंतर तिथलं जे मुस्लिम लीगचं सरकार होतं त्यांनी सैन्य आणून ती थांबवली. त्यामुळे मुसलमानांनी असा निर्णय घेतला की जिथे आपली 80% क्षमता आहे तिथे आपण दंगल करू. आणि मग नौखालेडी टिप्पर हे 2 जिल्हे निवडले. 2-3 महिने सिस्टमॅटिक कत्तली चालू होत्या. एक आचार्य कृपलानी तिकडे गेले, मग त्यांना बोलवून घेतलं. मग त्यांची बायको तिकडे काहीतरी काम करत होती. हिंदू सभेची पथकं गेली. पण 3 महिने त्या कत्तली कशा सुरू होत्या मी सांगतोय ते लक्षात ठेवा. एक गाव एकेका दिवशी घरायचं. आजूबाजूचे 10-12 गावातले मुसलमान येतील. पुरुषांच्या कत्तली करायच्या, बायकांना घेऊन जायचं, त्यांच्यावर बलात्कार करायचे. त्यांचं म्हणजे ते त्यांच्यामध्ये ते कुराणाचे ते मंत्र म्हणून काहीतरी ते लग्न लावतात. ते मंत्री नाहीत मला वाटतं. तर ते जे काय संस्कार नाही आहेत तो त्यांच्यामध्ये हे असतो, ज्याला काय म्हणतात त्याला करार. मग तो करार केला की ती बाई तुमची झाली. आणि मग नंतर तुम्ही तिला तिची विक्री करा. म्हणजे अक्षरशः बार्टर हे झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला म्हैस घ्यायची असेल तर ही बाई घे. हे नौखालीमध्ये झालेलं आपण विसरलो. ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं आम्ही विसरलो. 71ला बांगलादेशमध्ये झालेल्या कत्तली विसरलो. आज हे बंगाली मुसलमान इकडे आहेत आणि ह्यांना लोकल मुसलमान नाव घ्यायला घाबरू नका. कारण मुसलमानांना कुराणानुसार राष्ट्रावर निष्ठा ठेवणं हे अलाउडच नाही आहे. त्यामुळे कुठलाही मुस्लिम जर म्हणाला मी राष्ट्रनिष्ठ आहे तर एक तर तो खोटं बोलतो आहे आणि तो जर खरं बोलत असेल तर त्याला हे जिवंत ठेवणार नाहीत. त्याच्यामुळे इथले मुसलमान त्यांना सहाय्य करतात आणि ते इथे येतात. आणि त्यांनी आज तुमचे सगळे व्यापार बळकवले. तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला झोपडपट्ट्यांमध्ये आज पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आले आहेत. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीचाच हे होता की 3 लाख बांगलादेशी तिकडनं जे हाकलून लावले आसाम सरकारने ते पुण्यात आलेत. पुण्यात बघा रस्ती. आणि ह्यांनी उद्या दंगली झाल्या तर ती नौखेला टिप्पारीचं पुनरावृत्ती होईल. पण आता तुम्हाला कुठे जायलाही देश नसेल. तुम्ही तुमची इमारत असेल ती एक इमारत घेण्यात येईल. कम्युनिकेशन आज कट करणं खूप सोपं असतं. आज जॅमर्स वगैरे सगळी त्यांच्याकडे असतात आणि त्यांनी पण ती जी परिस्थिती होईल ती दारुण असेल. त्याच्यामुळे आज नाही तर कधी नाही ही परिस्थिती आपल्यावर आली आहे. आणि म्हणून हिंदू आज आमच्याकडे शस्त्र नाही आहेत. पूर्वी सुऱ्या होत्या. तुमच्या घरात आज अंजलीचे कटर असतील. ही परिस्थिती आहे. मग तुमच्याकडे काय हत्यार आहे? एकच हत्यार आहे, आर्थिक बहिष्कार. हे व्यापारी हे जे येतात बांगलादेशी हे आज इथे व्यापार करतायत, रस्त्यावर सगळं करतायत. ह्यांना आपल्याकडनं उत्पन्न मिळतं आहे. त्या उत्पन्नातनं पैसे ते बांगलादेशला पाठवतात. बायका नाही बोलवत, त्यांचे भाऊबंद बोलतात. इथल्याच मुलींशी लग्न करतात. लव जिहादमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आहेत. तुम्ही एक हिंदू मुलगी जर तुम्ही जिहादमध्ये पाठवलीत त्यांची संख्या वाढते, आपली कमी होते. आणि त्याच्यामुळे ते हे जे हे लोक असतात
हे अत्यंत स्वस्तात काम करायला तयार असतात. आपण केवळ काही स्वार्थापोटी अरे हा 5 रुपयात स्वस्त करतोय, मी त्याचा धंद्याला मदत करतो, एका हिंदूचा धंदा मारतो मी, त्याच्यामुळे हिंदू टू हिंदू यासाठी एक आम्ही ओम प्रमाणपत्र, आणि हे अधिकृत आहे, घाबरू नका. सगळ्या दुकानदारांनी घ्यायला हरकत नाही, घ्यायलाच पाहिजे. कारण हे जसं म्हणतात नाही की एखाद्या चाकाची पुन्हा इन्व्हेंट करायची गरज नाही, नो नीड टू रिइन्व्हेंट द व्हील. आम्ही हलाल प्रमाणपत्रावर आधारित की जे सरकारी मान्य आहे, जे मुसलमान म्हणतात आम्ही हलाल पाहूनच घेणार, आमचा पण धार्मिक अधिकार आहे. आणि ओम हे चिन्ह जे आहे ते हिंदूंमध्ये सगळ्या हिंदूंना एकत्र करणारं आहे. कारण बुद्ध, जैन, शीख, वैदिक जे काही सनातनी, जे काही सगळे इथले धर्मपंथ आहेत, त्या भारतात जन्मलेल्या सगळ्या धर्मपंथांचं त्यांचे आदर्श मानतात, ज्याचा ते सगळ्यात आदर करतात, तो आहे शब्द ओम. प्रत्येक या धर्माचा मंत्राचा पहिला शब्द आहे ओम, म्हणून ओम घेतलाय. आणि ओमच्या दृष्टीनं हिंदूंना जे एकत्रीकरण अभिप्रेत आहे सावरकरांना, ते व्हावं. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही नुसतं व्यापाऱ्यांना हे देत नाही, आम्ही हिंदू ग्राहकांनी एकत्र करतोय. आणि मला वाटतं तुम्ही सोशल मीडियावर जाता तर तुम्ही ह्याचा नक्की प्रचार करा. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे मोबाईल आहेत सगळ्यांकडे, काढा बाहेर. ज्यांनी नाही केलं त्यांनी काढा. मला इथे एकही माणूस बाहेर जायला नकोय, नाही तर उपयोगच नाही ना. मी कशा करता एवढं जीव तोडून मिळायचं, यांनी कशा करता दोघांनी इतका वेळ आपलं करायचं. आपण प्रत्येकाने करावं. नंबर परत लिहून घ्या, पाठवा. 9090717187. मिस कॉल द्या आणि रजिस्टर. आणि आपल्या सगळ्या घरच्यांना करा, जो कोण ग्राहक आहे त्याला करा. ही ग्राहकांची संख्या वाढली तरच आपलं भवितव्य सुखात आहे. कारण हा जो सगळा रिटेल ट्रेडमध्ये मॅक्झिमम जो कोणी इथले व्यावसायिक त्याच्याकडे 20 ते 25% फायदा जो तो रिटेल ट्रेडमध्ये जातो. आणि तो जर त्यांच्याकडनं जाणं बंद केलं तर उद्या उपाशीपोटी नमाज नाही पडता येत, हे लक्षात ठेवा. म्हणून तर ते म्यानमारमधून पळून आले तर तुमच्याकडे, तर हे बाहेर पाठवा इकडनं, हा आर्थिक बहिष्कार. कारण ऑलरेडी म्हणजे मला 3-4 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे की 150हून अधिक AK-47 आलेले आहेत मुंबईमध्ये. तुमच्याकडे तोच उपाय आहे, तुम्ही आजच करा, आज नाही तो कभी नाही. आणि मी सांगतो की हे जर आपल्या हाताबाहेर गेलं, 909090717187 9090717187. हा नंबर पण सोपा घेतला आहे, कारण आपल्या हिंदूंना काय ना फार कष्ट करायची पण तयारी नसते. तर आज जर उशीर झाला, आज आपण काही केलं नाही, तर मी इथे एवढंच सांगेन की इथे जे पुरुष आहेत उपस्थित, तुम्ही सुखी असाल, आपली फक्त मानच कापल्या जाईल. इथल्या ज्या बायका असतील, तुमच्या पुढच्या भविष्यात येणाऱ्या मुलीबाळी यांची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. काल एक पाकिस्तानातला व्हिडिओ व्हायरल होतो, तो अनेकांनी बघितला असेल. तो त्या मौलवीला विचारतो एक तरुण मुलगा की अगर हम इंडिया को हरा देंगे तो वहाँ की जो औरतें हैं वो बांदी होगी या हमें उनसे 4-4 के साथ शादी करनी पडेगी. बांदी म्हणजे थोडक्यात मराठीत शुद्ध रखेल, तुमच्यावर बलात्कार होईल. आणि इस्लाममध्ये बलात्कार हा कन्सेप्टच नाही, त्याच्यामुळे त्यांना ती काही सोरसुद्धा गरज नाही आहे. ही घुसवत आहेत आणि तिकडनं भारतीय मुसलमानांच्या डोक्यात घुसवत आहेत की, आणि हे घुसवत आहेत म्हणजे काय हो, हे कुराणापासून हे चालू आहे की ज्या याच्यावर आपण विजय मिळवतो, पुरुष कापून टाकायचे, बायकांची संख्या वाढवायची, बायका वाढल्या की मुलांची संख्या वाढते, म्हणून 1 पुरुष 4 बायका 6 बायका हे चालूच आहे त्यांच्यात. तेव्हा हे लक्षात ठेवा. आज आपल्याकडे हातात हे आहे, तुम्ही जे करू शकता ते तुम्ही करा. सरकार जे करू शकते त्यांच्यावर सोडा, त्यांना सल्ले द्यायला हरकत नाही. पण त्याच्या आधी आपण जे करतोय ते आपण केलं तर मला वाटतं तुम्हाला एक नैतिक सामर्थ्य लागेल की मग मी सरकारला सल्ला द्यावा, तो योग्य आहे का नाही ह्याचा आत्मविश्वास तुम्हाला नंतर येईल. जय हिंद, वंदे मातरम. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येत आहोत. कार्यक्रमाचा समारोप आपण श्रीरंग जोशी यांच्या गायनाने करणार आहोत. तत्पूर्वी ह्या कार्यक्रमासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. काही जणांचा नामोल्लेख राहून गेला असेल, पण त्यांचेही मनःपूर्वक आभार. श्री अरुण जोशी यांचे मनःपूर्वक आभार. श्री विनायक भोसले यांचेही मनःपूर्वक आभार. कार्यक्रमाची सांगता श्रीरंग जोशी यांच्या गायनाने करूया. अनादि मी अनंत मी हे तेच गीत जे छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. वर्षा भावे
यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अनेक गीतं हिंदीमध्ये रणजित सावरकरांनी अनुवादित केलेली आहेत, कारण ती महाराष्ट्राबाहेर पोचणं गरजेचं आहे. आणि आपण कदाचित बातमी वाचली असेल की अमित शहाजींनी अनादि मी अनंत मी हे हिंदी अनुवादित गीत ऐकलं. तन्मयतेने त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या ट्विटरवर तो त्यांनी प्रसिद्धही केला. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रे पुजगती मारिल रे पुजगती असा कवण जन्मला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रे पुजगती मारिल रे पुजगती असा कवण जन्मला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अनादि मी. अट्टहास करीत जई धर्मधारणी, अट्टहास करीत जई धर्मधारणी, मृत्युसीच गाठ घालू मी घुसेरणी, मृत्युसीच गाठ घालू मी घुसेरणी, अग्नि जाळी मज सीना खड्ग छेदितो, अग्नि जाळी मज सीना खड्ग छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, खुळारी पोत या स्वये खुळारी पोत या स्वये, मृत्यूच्याची भीतीने भिवू मजसिये, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अनादि मी. लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला, लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला, नम्रदास समचाटिल मम पदांगुला मम पदांगुला, कल्लोळी ज्वालाच्या फेकीशी जरी, कल्लोळी ज्वालाच्या फेकीशी जरी, हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली सुप्रभावली, आण तुझ्या तोफा अनशूर सैन्य ते, यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आगोक्यते, हला हला त्रिनेत्र तो, हला हला त्रिनेत्र तो, मी तुम्हासी तैसाची गिळून जिरवितो, अनादि मी
मी अनंत मी अवध्य मी भला अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपु जगती मारिल रिपु जगती असा कवण जन्मला अनादि मी अनंत मी अवध्य मी भला नादि मी अनंत मी